परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार व्याख्यानमाला. कोल्हापूर शहरामध्ये राष्ट्रीय विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदू व्यासपीठ दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित करते. दरवर्षीच गेले जवळजवळ 30 वर्ष, हे 30वे वर्ष आहे. 30 वर्षामध्ये अनेक वर्ष ही ज्ञानगंगा प्रवाहित आहे आणि यामध्ये आपण दरवर्षीच अतिशय विविध विचारांच्या लोकांना या ठिकाणी आपण विचारांचे मोती ऐकण्यासाठी बोलवतो. याही वर्षी असेच अनेक उत्तमोत्तम वक्ते या व्याख्यानमालेमध्ये यावर्षी आलेले आहेत. मी या ठिकाणी आपल्या हिंदू व्यासपीठाचे कार्यवाह उदयजी सांगवडेकर यांना विनंती करतो की सर्वात प्रथम दीप प्रज्वलन करून आपण या प्रास्ताविक आणि प्रमुख वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी हिंदू व्यासपीठाचे कार्यवाह उदयजी सांगवडेकर यांना या ठिकाणी येण्याची विनंती करतो. नमस्कार. आजच्या आपल्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते प्राध्यापक केदार नाईक सर, लोकोत्कर्ष समितीचे सचिव दीपकराव सांगलीकर आणि उपस्थित श्रोते बंधू भगिनींनो, परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावाने 30 वर्षापूर्वी ही व्याख्यानमाला माझ्या आधीच्या पिढीतल्या कार्यकर्त्यांनी सुरू केली होती. कैलासवासी सुभाष वोरा, विश्वनाथराव कुलकर्णी, विगो कुलकर्णी, जगो कुलकर्णी, बबनराव मुनीश्वर असे अनेक कार्यकर्ते त्यावेळेला होते जे आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी या कोल्हापुरामध्ये राष्ट्रीय विचाराचा प्रसार व्हावा म्हणून कोल्हापूरच्या त्यावेळच्या वातावरणामध्ये मोठ्या धडाडीने ही व्याख्यानमाला सुरू केली आणि त्यांनी 17-18 वर्ष चालवली आणि नंतरची 10-12 वर्ष ही नवीन पिढीकडे हस्तांतरित केल्यानंतर आपण ती आता चालवतो आहोत. हा 30 वर्षाचा व्याख्यानमालेचा प्रवास आहे. आज कोल्हापुरात अशी स्थिती आहे की व्याख्यानमालेमध्ये कोण श्रोते येत आहेत याच्याकडे लोकांचं लक्ष आहे. अनेक जण विचारत असतात की यंदा कोणाला तुम्ही बोलवणार आहे, यंदा कोणाचे विषय काय आहेत. सुदैवाने ज्या विरोधी वातावरणात कोल्हापूरच्या संघाची सुरुवात झाली आणि एका अर्थाने 48 नंतर तर खूप प्रखर विरोध पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण आपल्या राष्ट्रीय विचारांना होता. अशा परिस्थितीमध्ये ह्या विचारांचं जागरण करणं हेच खूप कठीण होतं. त्याही काळात त्यांनी ते समर्थपणे पेललं. आज तर विश्वपटलावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चर्चा आहे आणि आता तर आपण संघाच्या शताब्दीच्या वर्षामध्ये ही व्याख्यानमाला आपण या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष केवळ भारताकडे असं नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसा विचार करतो, राष्ट्रीयतेचा कसा विचार करतो, राष्ट्रभक्तीचा कसा विचार करतो, याच्यावरती सगळ्या जगातल्या मान्यवरांचं लक्ष आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने कोल्हापुरामध्ये सुद्धा त्या काळामध्ये विरोध असताना सुद्धाही हा विचारांचा जागर सुरू ठेवला. आता तर कोल्हापूर जिल्हा सगळा पूर्ण एका अर्थाने या विचाराच्या पाठीशी उभा राहिलेला आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतो. अनेक जणांचे 5 पिढ्या याच्यामध्ये खपल्यात हे काम आत्तापर्यंत या स्थितीमध्ये येण्यापर्यंत.
ही देशभरातली सगळीकडची स्थिती आहे. आणि त्यामुळे लोकांची उत्सुकता आहे की नवीन विषय कुठले आपल्या समोर येत आहेत, नवीन विचारांची प्रेरणा काय आहे, कशा पद्धतीने समाजाचा विचार केला पाहिजे, राष्ट्राचा विचार कशा पद्धतीने केला पाहिजे. आणि अशा सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती अनेक विषय पुढे येतात. त्याच्यामध्येच हा आजचा विषय आहे, भूराजकीय समीकरणे असं त्याचं नाव आहे. जिओपॉलिटिक्सवरती ते आजचे वक्ते आपले अभ्यासू आहेत त्या क्षेत्रामध्ये. त्यांचं नाव प्राध्यापक केदार नाईक, पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समध्ये भूराजकारणाचं सहाय्यक प्राध्यापक म्हणून असून सध्या त्यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी OSD या पदाचा प्रशासकीय कार्यभार आहे. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे आणि पर्यावरण आणि राजकारण या विषयावरती सध्या ते डॉक्टरेटचं संशोधन करतायत. नाईक सरांना विविध विषयांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा व्यापक अनुभव आहे. दिल्ली पुणे येथील अनेक यशस्वी नागरी सेवा इच्छुकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या अध्यापन कार्यात राजकीय सिद्धांत, जागतिक राजकारण, भूराजकारण आणि पर्यावरण अभ्यास या विषयांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच काश्मीरमधील शैक्षणिक कार्याचाही समावेश त्यांच्या आहे. म्हणजे एकूण सगळ्या परिस्थितीचा त्यांचा अभ्यास आहे या सगळ्या विषयामध्ये. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकादमीमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तिथं इंटेलिजन्स ब्युरो, दहशतवाद विरोधी पथक ATS आणि राज्य गुप्त विभागामधील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये त्यांचं योगदान आहे. DY पाटील विद्यापीठात स्कूल ऑफ लिबरल आर्टचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून त्यांनी काही काम केलेलं आहे. प्राध्यापक नाईक हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंग शिफारस या लर्निंगसाठी जी 2 पुस्तकं शिफारस केलेली आहेत त्याचे ते सहलेखक पण आहेत. अग्रगण्य वृत्तपत्र, मासिक नियमितमध्ये लेखन करतात सर्व याच्यामध्ये, वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये. समकालीन राजकीय व भूराजकीय मुद्द्यावरील धोरणात्मक व माध्यम चर्चामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. आजचा विषय पण असा आहे की राजकीय आत्ताच्या एकूण जागतिक स्तरावरती पटलावरती ज्या प्रकारच्या हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळे एक उत्सुकता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल आणि मला वाटते त्यांच्या बोलण्यामध्ये पण हा काही विषय याच्यामध्ये येऊ शकतो. तर असे हे या विषयातले नामवंत वक्ते आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत ते दीपक वसंतराव सांगलीकर, IIT मधून पदवी पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय गोकुळ शिरगाव MIDC मध्ये त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे. आणि आता आपल्या ही जी लोकोत्कर्ष समितीच्या अंतर्गत हिंदू व्यासपीठाची व्याख्यानमाला चालते त्या लोकोत्कर्ष समितीचे सध्या सचिव म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित आहात. मी आभाराचंही काम आत्ताच पूर्ण करून घेतो. नंतर पसायदानाने हा कार्यक्रम संपणार आहे, वक्त्यांचं बोलणं झाल्यानंतर लगेचच. आजच्या या कार्यक्रमासाठी ही प्रशाला उपलब्ध करून दिली त्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मी विश्वस्तांचे मनपूर्वक आभारी आहे. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहमीप्रमाणे दरवर्षी अनेक प्रायोजक उपलब्ध होतात. तसेच यावर्षीही आहेत. त्या सर्व प्रायोजकांची नावं खूप मोठी आहेत, बाजूला आपल्याला लावलेली पण दिसतील, आणखीन अनेक आहेत याच्यामध्ये. तर या सर्व प्रायोजकांचेही मी आभार मानतो. सर्व पत्रकार, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, छायाचित्रकार या सर्वांचे आभार मानतो. ध्वनी व्यवस्था करणारे रमेश सुतार त्यांचेही आभार मानतो. आणि सर्वात मुख्य आपण प्रमुख श्रोते सर्वजण उपस्थित, सर्व श्रोते बंधू ज्याच्याशिवाय ही व्याख्यानमाला संपूर्ण होत नाही, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी आजच्या या आपल्या व्याख्यानासाठी वेळात वेळ काढून, खरं म्हणजे आमच्यासाठी त्यांनी तारीख ठरवून ठेवली होती आधीच, तर ते आज इथे उपलब्ध झाले आणि इथे उपस्थित राहिले याबद्दल मी मनपूर्वक त्यांचेही आभार मानतो.
आणि या ठिकाणी थांबतो. उदयजी सांगोडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रमुख वक्त्यांचे या ठिकाणी महालक्ष्मीची प्रतिमा देऊन स्वागत करावं. या च्या पवित्र स्मृतीला नमन करून मी सुरू करतो. भारताचे किंवा हिंदू समाजाचे सर्व प्रश्न हे केवळ कुठली राज्यसंस्था किंवा सरकार सोडवणार नसून ते समाजातले संघटन सोडवेल या विचाराने सुरू झालेली संघटना आज 100 वर्ष पूर्ण करत आहेत. आणि मी माझ्या भाषणात बोलताना काही गोष्टींचा उल्लेख करेलच की भारत एक सरकार म्हणून, राज्यसंस्था म्हणून आपण स्ट्रॅटेजिकली आपले बरेच प्रश्न सोडवत आहोत, पण हिंदू समाज म्हणून आपला त्याच्यासमोरचा जो अप्रोच आहे तो बऱ्याच ठिकाणी ॲडहॉक, इग्नॉरंट किंवा नसल्यात जमा आहे. आणि म्हणून जर आपल्याला हे काम भरघोसपणे पुढे न्यायचं असेल तर डॉक्टर हेडगेवारांचा साक्षेप आपल्याला विचारी ठेवूनच पुढची कामं करावी लागतील. सन 1000च्या आसपास ज्यावेळेस भारतावर आक्रमण झालं मोहम्मद गझनवीचं, त्यासोबत एक अभ्यासक आला अल बिरुनी, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं किताब अल हिंद. आक्रमक आणि अभ्यासक ही सोबत येण्याची ही भारतातली पहिली वेळ नव्हती आणि शेवटची वेळ नव्हती. ब्रिटिश या माळेतले किंवा या परंपरेतले सर्वात अग्रमणी म्हणावेत. तर अल बिरुनीने जे किताब अल हिंद लिहिले, बऱ्याच ठिकाणी इट इज ग्रॉसली इग्नॉरंट टुवर्ड्स हिंदू, पण त्यांनी काही ठिकाणी की हिंदूंची लक्षणं सांगताना त्यांनी असं सांगितलंय की दे थिंक दॅट देर इज नो नेशन लाईक देअर्स, देर इज नो कल्चर लाईक देअर्स, देर इज नो एथनिसिटी और रेस लाईक देअर्स. आणि त्यामुळे की हिंदू हे स्वतःच्याच विश्वामध्ये स्वतःलाच हवे तसे ते गुंतून पडलेले आहेत, गुरफटून पडलेले आहेत, आणि बाकीच्या जगात काय चालू आहे याविषयी त्यांना बिलकुलही कल्पना नाही. हा आक्षेप जरी खूप स्ट्रॉंग असेल आणि खूप स्ट्रॉंग वर्ड्समध्ये त्यांनी मांडला असेल, परंतु तरी त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य आहे. मी तुम्हाला काही घटना फक्त सांगतो. आता हे इराणचं जे युद्ध चालू आहे ते आपल्याला माहितीच आहे आणि त्याच्यात वाढलेल्या तेलाच्या किमतींमुळे आपण त्याकडे लक्ष देतच आहोत. पण तरीही की ज्या आपल्या सराउंडिंगमध्ये काही गोष्टी चालू आहेत त्यांच्या त्या काही घटनांचा उल्लेख करून मग मी थोडं जिओपॉलिटिक्सच्या थेरीमध्ये मागे जाऊन मग भारतासमोरचे आणि हिंदू समाजापुढचे प्रश्न थोडे विस्तृतपणे मांडायचा प्रयत्न करेन. तर एक घटना अशी सांगता येईल की ऑपरेशन एपिक फ्युरी की जे अमेरिकेने सुरू केलं इज नॉट दी ओनली फ्युरी विच इज गोइंग ऑन वर्ल्ड राईट नाव. 28 फेब्रुवारीला त्यांनी हे आक्रमण केलं आणि इराणमध्ये खामेनी यांचा खात्मा केला. पण 26 फेब्रुवारी पासून पाकिस्तानने गझब लिल हक म्हणजे रायशस फ्युरी नावाचं एक आक्रमण सुरू करून ड्युरंड लाईनला कुठल्याही कचऱ्याची टोपली दाखवत त्यांनी अफगाणिस्तानवर यथेच्छ हल्ले केलेले आहेत, नृशंस हल्ले केलेले आहेत. जर मिनपमध्ये 160 मुली मेल्या म्हणून जगभरात निदर्शन जे घृणास्पदच आहे, जगभरात निदर्शन होत असतील, तर परवा ओमिद ॲडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटलवर जो पाकिस्तानने नृशंस हल्ला केला आहे त्याच्यामध्ये 408 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये. आणि याच्याविषयी आपण म्हणावी तितकी आपण तेवढी दखल घेतलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयाने त्याच्यावर प्रचंड टीका केलेली आहे, परंतु त्याचा भारतीय जनमानसामध्ये याचं जेवढं आकलन असावं, एवढी ज्याची माहिती असावी तेवढं होत नाही. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. 2 दिवसांपूर्वी NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने कोलकातामधून एक मॅथ्यू ॲरॉन वॉन डाईक नावाचा एक अमेरिकन आणि तसेच दिल्ली आणि लखनौ इथनं 6 युक्रेनियन्स पकडले. त्यांचा गुन्हा काय होता? ते भारतामध्ये टुरिस्ट व्हिसामध्ये आले, तिथून ते म्यानमारमध्ये गेले, म्यानमारमध्ये रिस्ट्रिक्टेड अथवा प्रोटेक्टेड एरिया परमिट्स न घेता ते म्यानमारमधल्या ओपन बॉर्डर रेजिमचा फायदा करून घेत मिझोरममध्ये गेले आणि मिझोरममधल्या ओपन बॉर्डर रेजिमचा फायदा करून घेत ते म्यानमारमध्ये गेले. आणि म्यानमारमध्ये जे एथनिक आर्म्ड ग्रुप्स आहेत, आपल्याकडे जर तुम्ही सगळीकडे जर तो शब्द वापरता एथनिक आर्म्ड ग्रुप्स, कारण की ते ख्रिश्चन आर्म्ड ग्रुप्स आहेत हे म्हणायला भारतीय मीडियाला लाज वाटते. तर हे की जे म्यानमारच्या केंद्रीय सरकारच्या विरुद्ध उठाव करतायत आणि तसेच त्यांचे भारतासोबतही हॉस्टाईल संबंध आहेत, तर यांना हे ड्रोन्स पुरवण्याचं काम करत होते. ड्रोन असेंब्ली, ड्रोन वॉरफेअर याच्यामधलं ते टेक्निकल प्रशिक्षण देत होते. आणि त्यामुळे एकंदरीत आपण दिसतंय म्हणजे काय की सरकारने त्याची दखल घेतलेलीच आहे, सरकार त्याला ट्रॅक करतच आहे, परंतु एकंदरीत हिंदू समाज म्हणून की आपल्याला जे जिओपॉलिटिक्सचं ज्ञान असावं, जिओपॉलिटिक्सचं जे अवेअरनेस असावा, तो आज आपण जगाच्या 1/6 आहोत. आणि आपण ज्या पद्धतीने जगाकडे बघणार आहोत त्या पद्धतीने जग बदलणार आहे.
त्यामुळे की जगाचा अभ्यास करणे, जग कसं चालतंय हे कळणे आणि त्याचे काही जे आतापर्यंतचे जे एस्टॅब्लिश्ड रूल्स आहेत ते समजून घेणे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ते रूल्स समजून घेणे म्हणजे ते रूल्स पाळणे किंवा जसंच्या तसं पुढे नेणे नाही. इथे पाब्लो पिकासोचं मला एक स्टेटमेंट फार आवडतं. लर्न युअर रूल्स लाईक अ सायंटिस्ट सो दॅट यू कॅन ब्रेक देम लाईक एन आर्टिस्ट. तर त्यामुळे की आपण ही जी याच्या मागची पूर्ण तत्वप्रणाली, विचार प्रणाली आपण त्याचा विचार करू. तर माझा विषय आहे जिओपॉलिटिक्स. जिओपॉलिटिक्स हा विषय काय की तुमचं जे पॉलिटिक्स आहे, म्हणजे नेपोलियनचे खूप सुंदर वाक्य, टेल मी अ कंट्रीज जॉग्रफी अँड आय टेल यू दॅट कंट्रीज हिस्ट्री. मला एखाद्या देशाचा भूगोल सांगा, मी त्या देशाचा पूर्ण इतिहास सांगतो. म्हणजे तुमचा भूगोल हा तुमच्या परराष्ट्र धोरणासाठी, तुमच्या आंतरराष्ट्रीय इम्पॅक्टसाठी आणि तुमच्या असणाऱ्या थ्रेट्स आणि ऑपॉर्च्युनिटीसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर जिओपॉलिटिक्स बेसिकली की ह्या जॉग्रफीचा आणि तुमच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एकमेकांचा काय संबंध आहे याच्यावर जास्तीत जास्त फोकस करतात. फ्रेडरिक रॅटझेल नावाचा एक जिओग्राफर होता, त्यांनी याची मांडणी केलेली आहे. त्याचं असं म्हणणं आहे काय की प्रत्येक देशाला एक ऑर्गॅनिझम म्हणून, एक जीव म्हणून बघतो आणि तो म्हणतो की ज्या पद्धतीने की प्रत्येक ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी स्वतःची एक इकॉलॉजिकल निश लागते, स्वतःची एक जागा लागते आणि ती जागा पर्याप्त असावी लागते. ती जर जागा कमी असतील, त्यात जर रिसोर्सेस कमी असतील तर तो प्राणी किंवा त्याचा समाज पुढे जाऊ शकत नाही. त्याच पद्धतीने प्रत्येक देशाला स्वतःच्या जगण्यासाठी पर्याप्त जागा लागते. इथनं पुढे जर्मन शब्द येतो लेबेन्सरॉम, ज्याला पुढे जाऊन फार निगेटिव्ह अर्थ प्राप्त होतात. पण इथे एक लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की देशाची असणारी ऑर्गॅनिक कन्सेप्ट, देशाची असणारी सजीव कन्सेप्ट ही का महत्त्वाची पडते. कारण की ज्यावेळेस तुम्ही जर पाश्चात्य विचारशास्त्रात बघितलं तर ज्यावेळेस ते एक्सपांड होत होते, ज्यावेळेस ते स्वतःच्या नॅशनल बाउंड्री स्टेबिलाइज करत होते, ज्यावेळेस ते स्वतःचा लॉ जास्तीत जास्त लिबरल करायचा प्रयत्न करत होते, ज्यावेळेस ते स्वतःची इकॉनॉमिक ग्रोथ सीक करत होते, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या देशाचा विचार हा केवळ एक सजीव, की हा देश आहे, ती एक सजीव व्यक्ती आहे आणि मातृभूमी असेल, पितृभूमी असेल आणि तिला वाढण्यासाठी आपण जो वाटेल तो प्रयत्न केला पाहिजे. ही ब्रिटिश विचार आहे, हा फ्रेंच विचार आहे, हा जर्मन विचार आहे, हा स्वीडिश विचार आहे. परंतु ज्यावेळेस त्यांनी भारतात शिकवायला सुरुवात केली तर त्यांनी आपल्याला शिकवायला सुरुवात केली की नेशन स्टेट इज अन ॲब्स्ट्रॅक्ट थिंग. अशी काही गोष्ट नसते, ती एक अमूर्त स्वरूप आहे. तिला तुम्ही माणूस म्हणून बघू नका, तिला तुम्ही एक इतिहासाचा अपघात म्हणून बघा. आणि याचमुळेच की भारतीय राष्ट्रवादाचं, की भारतातल्या बऱ्याच लोकांनी ही मांडणी नाकारली, त्यांनी भारताला मातृभूमी म्हणूनच बघितलं. परंतु याचं एक सर्वात मोठी परिणती ती पुढे जाताना फक्त त्यामुळे झालेलं नाहीये, पण त्याचाही एक त्याच्यामधला भाग आहे की ज्यावेळेस आपण भारताच्या फाळणीला होकार देऊ शकतो, व्लादिमीर पुतीनच्या म्हणण्यानुसार USSR ची 15 शकलं होणे हे 20व्या शतकातील सर्वात मोठं जिओपॉलिटिकल डिझास्टर आहे. त्याच अनुषंगाने भारताची फाळणी होणे हे आशियामधील किंवा इंडियन सबकॉन्टिनेंटमधील गेल्या 1000 वर्षातलं सर्वात मोठं जिओपॉलिटिकल डिझास्टर आहे. आणि आय एम व्हेरी कॉशियस व्हेन आय एम युझिंग माय वर्ड्स. का तर भारतामध्ये जी 1000-1200 वर्षांची जी आक्रमणं चालू आहेत ती आपण कधीच ऍक्सेप्ट नाही केली आणि तिथे आपण परत त्याला आपण रिफ्युजल देत राहिलो. आपण कधी मग तिथे छत्रपती शिवाजी महाराज असतील, कधी कोणी कृष्णदेवराय असेल, कोणी महाराजा रणजित सिंग असेल आणि अशा पद्धतीने त्या 1000 वर्षांच्या आक्रमणांना आपण कॉन्स्टंटली विरोध करत आलेलो आहोत. आपण आपल्या मातृभूमीचा आणि आपण आपल्या पुण्यभूमीचा अधिकार कधीही सोडलेला नाही. परंतु ज्या दिवशी फाळणी झाली त्यावेळेस आपण की ही जमीन आमची नाही आणि त्या जमिनीसाठी आम्ही लढणार नाही, हे शेवटचं ममवाक्य किंवा शेवटचं वाक्य आपण त्याच्याविषयी बोललेलं आहोत. आणि असं मला वाटतं की हे इंडियन सबकॉन्टिनेंट जगात, एक लक्षात ठेवा की जर भारताच्या जॉग्रफीशी बोलायचं झालं, जगात एकमेव देश आहे की ज्याच्या नावाने एक उपखंड आहे आणि ज्याच्या नावाने एक महासागर आहे. ह्या जॉग्रफीची सिन्सिअरिटी, या जॉग्रफीच्या हेवीनेसमधनं येणारी रिस्पॉन्सिबिलिटी जेवढी हिंदू समाजाला हवी तेवढी ती आता रिफ्लेक्ट होताना दिसत नाही. आणि ज्यावेळेस आपण की हे वाक्य की आता आम्ही पेशावरसाठी भांडणार नाही, आता आम्ही हिंगलाज देवीसाठी भांडणार नाही, आता आम्ही भल्लिका म्हणजे बल्कसाठी भांडणार नाही, तर हे की दॅट वॉज जी तुमच्यावर कॉलोनियल हुकूमत होती किंवा जी ही वेगळी आयडियोलॉजी होती ती तुम्ही परमनंट केली आणि तुम्ही एक खूप महत्त्वाचं जिओपॉलिटिकल जिओ स्ट्रॅटेजिक लेव्हरेज विच कुड चेंज द फेस ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट ते आपण घालून बसलो. पण हे झालं कशामुळे
की मला असं की बऱ्याच गोष्टी तुमच्या पहिल्यांदा वैचारिक होतात आणि मग त्याच्यानुसार तुमचे मटेरियल आणि रिसोर्सेस आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट त्या पद्धतीने घडत जातात. ज्यावेळेस तुमच्या राष्ट्रनेत्यांनी तुमच्या देशाला राष्ट्रमाता म्हणून न बघता ज्यावेळेस ते त्याला एक ॲबस्ट्रॅक्ट अमूर्त पॉलिटिकल कन्स्ट्रक्ट म्हणून बघायला लागले, त्यावेळेस देशाची फाळणी शक्य होते. जिओ पॉलिटिक्समधलं किंवा अर्ली प्री जिओ पॉलिटिक्समधली ठरणारी गोष्ट काय की ज्यावेळेस तुम्ही देशाकडे बघता, त्याला ऑर्गॅनिझम म्हणून एक बघता, त्याचे काही लोक की हे इलॉजिकल आहे, इररॅशनल आहे म्हणून त्याच्यावर टीका करतात. परंतु ह्या फेथची, ह्या विश्वासाची, या कट्टर कमिटमेंटचे जे काही टँजिबल आणि मटेरियल फायदे आहेत ते या लोक म्हणजे की तुमच्या देशाचं टिकणं, त्याची फाळणी न होणं, तुम्ही तुमच्या शत्रूंना ठोस असं उत्तर देणं जे आता इराण करायचा प्रयत्न करते वगैरे 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 वगैरे, तर त्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही देशाला ॲबस्ट्रॅक्ट मानता त्या निघून जातात. तर जिओ पॉलिटिक्स म्हणणं की देश सजीव असणे, तो एक ऑर्गॅनिक असणे, इट इज अ कलेक्टिव्ह गोल विच इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी इंडिव्हिज्युअल, या गोष्टी हे जिओ पॉलिटिक्सच्या नमनालाच सुरू होतात. मग पुढे एक स्वीडिश पॉलिटिकल सायंटिस्ट रुडॉल्फ जेलेन, तो पुढे स्वीडनमध्ये MP पण झाला, तर त्यांनी ह्या फ्रेडरिक रॅटझेलच्या शब्दांना नाव दिलं काय, जिओ पॉलिटिक्स. पहिल्यांदा 1899 मध्ये त्यांनी ती टर्म कॉइन केली. याचा पुढे मेजर अभ्यास करणारे होते जर्मन्स, मेजर डॉक्टर प्रोफेसर विल्हेल्म कार्ल हाउसहॉफर, बरंच मोठं नाव आहे, पण हा माणूस या अभ्यासामधला अतिशय महत्त्वाचं त्यांचं नाव होतं. किंबहुना 1907 ते 1909 ते जपानमध्ये होते आणि जपानमधली जी आर्मी की जी पुढे जाऊन अमेरिका आणि म्हणजे ब्रिटनचा तर त्यांनी कचरा केला होता, फ्रेंच आणि डच यांना तर त्यांनी पत्त्याप्रमाणे हरवलं होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये, तर ही आर्मी तयार होण्यासाठीचंही जे काही विचार आहे त्यांच्यामध्ये या जर्मन्स आणि जॅपनीज लोकांमध्ये एक्सचेंज झालेले आहे. नंतर हाउसहॉफर यांचा विचार हा नाझी किंवा हिटलरच्या पद्धतीने असल्याचा सांगून लोकांनी जिओ पॉलिटिक्स हा शब्द हळूहळू मागे रेटायला सुरू केली. आणि म्हणून ते पण आता जिओ पॉलिटिक्सचं महत्त्वाचंच आहे, कारण की तुमची जिओग्राफी, तुमचा भूगोल हा तुमच्या परराष्ट्र राजकारणावर इम्पॅक्ट पाडतोच आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हणल्याप्रमाणे की काय की वी कॅन चूज आवर फ्रेंड्स बट वी कॅनॉट चूज आवर नेबर्स. तर बेसिकली द इम्पॅक्ट दॅट जॉग्राफी हॅज ऑन युअर नेशन, ठीक आहे, इज अनअवॉइडेबल. जो भूगोलाचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्ही यू कॅनॉट विश इट आउट. मग जर आता त्याला जिओ पॉलिटिक्स म्हणायचं नाही, पण ते अभ्यासासाठी तर महत्त्वाचं आहे, कारण की आता तिथं जर्मन लोकांनी त्याचा एक स्वतःचा इतिहास क्रिएट केलेला आहे. त्याचसोबत ब्रिटिश लोकही याच्यामध्ये खूप लिडिंग रोल घेत होते. सर हॅल्फोर्ड मॅकिंडर एक जिओग्राफर होते, त्यांनी तिथं रॉयल जिओग्राफी सोसायटीची स्थापना केली. जिओ पॉलिटिक्स हे त्यांनी पुढे नेलं आणि त्यांचं पिव्होट ऑफ ह्युमन हिस्ट्री नावाचं जे पुस्तक आहे, आधी पेपर होता, तो नंतर पुढे जाऊन गाजला आणि ते पुस्तक झालेलं आहे. आणि त्यांनी एक जी जिओ पॉलिटिक्सची मांडणी केलेली आहे तीही फार महत्त्वाची, ती लक्षात ठेवण्यासारखी. त्यांचं असं म्हणणं आहे काय, द वन हू कंट्रोल्स हार्टलँड कंट्रोल्स वर्ल्ड आयलँड अँड द वन हू कंट्रोल्स वर्ल्ड आयलँड कंट्रोल्स द वर्ल्ड. हार्टलँड म्हणजे काय की युरेशिया, युरोप आणि आशिया हे एक खंड आहेत. त्यांना वेगळं खंड करणं म्हणजे युरोपियन लोकांचा तो अजून एक स्नॉबियर अप्रोच असं म्हणता येईल, पण तो एकच खंड आहे. तर याचा जो हार्टलँड आहे, तर हार्टलँड कुठला की मध्य आशिया, आजचे जे स्थान्स असतील हे जे सर्व जो एरिया आहे तो. तर इतिहास आपल्याला सांगतो की ज्याचं त्या एरियावर डॉमिनेशन आहे त्याचं वर्ल्ड आयलँडवर म्हणजे युरोप ते एशियावर त्याचं डॉमिनेशन आहे. आणि मग ज्याचं युरोप ते एशियावर पूर्ण डॉमिनेशन आहे त्याचं जगावर डॉमिनेशन आहे. याच्यासाठी तो प्रचंड उदाहरणं देतो, हुण, शक, कुशाण, अगदी नंतरचे मंगोल्स. आणि मग तो ते सांगताना सांगतो काय की परंतु इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळे युरोपला जे ॲडव्हान्टेजेस मिळाले त्यामुळे युरोप पुढे पडली आणि त्या सी फेअरिंग सोसायटीजनी ह्या लँड बेस्ड सोसायटीजवर एक थोडा काळ का होईना डॉमिनेशन मिळवलं. परंतु मॅकिंडरची अशी मांडणी होती आणि त्याचा पट्ट शिष्य आणि चांगला मित्र लॉर्ड कर्झन यांनी ती मांडणी केली की हे जी सी ॲडव्हान्टेज ओव्हर द लँड बेस्ड एम्पायर्स इज नॉट एनी मोर, कारण की रेल्वेज हे एकमेकांना कनेक्ट करतायत. तर त्यामुळे की सेंट्रल एशिया वॉज बॅक विथ बँग. मी भारताविषयी घेणार आहे की हे कसं येतंय आणि जर तुम्ही ते कंट्रोल कराल तर तुम्ही जगाचं फ्युचर कंट्रोल कराल, अशी ती मांडणी होती. ती मांडणी आपण जरी सिरियसली घेत नसेल किंवा आपले लोक त्याची चेष्टा करत असतील किंबहुना पाश्चात्य फिलॉसॉफरी चेष्टा करत असतील, चीन करत नाहीये. आणि चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो फसला आहे त्याची कारणं चीनी डोमेस्टिक रिझन्स आहेत आणि चीनचा ॲरोगन्सी आपल्याला तो म्हणता येईल.
बट तुम्ही जर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जर तुम्ही नीट बघितला तर तो जुना सिल्क रूट होता, तो जुना सेंट्रल एशियाचं हार्टलँड डॉमिनेशन होतं. ती इतकी क्लिअर गोष्ट आहे. ही कर्झननीही सांगितली आहे, ही मॅकिंडर यांनीही सांगितली आहे. पण आता अमेरिकन लोकांना ह्या नाझिझम विषयी की बाबा जिओ पॉलिटिक्स म्हणजे नाझिझम, तर आपल्याला तो शब्दच वापरायचा नाहीये. म्हणून त्यांनी 1960-70च्या ऑनवर्ड्स पॉलिटिकल जिओग्राफी नावाचा शब्द वापरायला सुरू केला. बेसिकली तेच करायचं, पण अमेरिकन पद्धतीने करायचं आणि त्याला ते जुनं नाव द्यायचं नाही. आज भारताला इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणत नाहीत लोक आणि साऊथ एशिया म्हणतात. हे अमेरिकेच्या पॉलिटिकल जिओग्राफीचं क्रिएशन आहे. आपल्यावरच्या सेंट्रल एशिया ज्याला हार्टलँडला, त्याला कधीच कोणीच सेंट्रल एशिया म्हणलं नव्हतं. त्याला कोणी खोरासान म्हणलंय, त्याला कोणी वेगवेगळे स्थान्स म्हणलेले आहेत, त्याची वेगवेगळी ते ख्वारिझम एम्पायर वगैरे होतं ते, कारण की मंगोल हॉर्ड्सचा तो जागा होती. पण त्याला सेंट्रल एशिया कोणीच म्हणलेलं नाही. ते 1970-80 पासून पॉलिटिकल जिओग्राफीचं ते क्रिएशन आहे आणि आपण त्याविषयी जागरूक असलं पाहिजे. आणि साऊथ एशिया ज्यावेळेस तुम्ही म्हणता काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतच्या एरियाला, त्यावेळेस त्याच्यातली भारताची प्रायमसीच नाहीशी होते. हे डिस्कोर्स आहे, हे सटल पद्धतीने तुमच्यावरचं झालेलं आक्रमण आहे, ते काही अभ्यास क्षेत्रांमधनं येत आहे. आपण याविषयी सजग राहायला हवं. ठीक आहे. तर त्यांनी ती पॉलिटिकल जिओग्राफी कन्सेप्ट सुरू केली आणि त्यांना असं वाटत होतं की अमेरिकन ज्या पद्धतीने जिओग्राफीचा अभ्यास करतायत ते पूर्ण जगाचे प्रश्न सोडवतील. आणि 1991ला ज्यावेळेस सोव्हिएत रशियाचं विघटन झालं त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की आपण हे पूर्णतः जिंकलेलो आहोत आणि इथनं पुढे आपण अशा गोष्टी पुढे नेत राहू. पण 10च वर्षामध्ये मोजून, म्हणजे 25 डिसेंबर 1991ला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि तिथनं 10 वर्ष व्हायच्या आधी अल कायदाची विमानं अमेरिकेत घुसून हल्ला करत होती. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की जे अमेरिकेचा जो टेम्पररी ॲरोगन्स होता, विच वॉज शन डाऊन बाय द रियालिटीज. आणि म्हणून 2000 पासून जिओ पॉलिटिक्स हा शब्द परत परवलीचा झाला, तो परत अभ्यासात आला. व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग आणि तत्सम बाकी लोक की याच्यावर खूप फोकस करत असतात आणि ते त्या पद्धतीच्या ओल्ड पद्धतीने प्रॅक्टिस करतात. आणि आता तर आपल्याला 2025-26 पासून दिसतंय. म्हणजे मी प्राध्यापक आहे आणि ज्यावेळेस मी शिकवायला सुरुवात केली त्यावेळेस फार लोकांना याच्यात रस नव्हता. पण आता मला म्हणजे जवळपास एव्हरी नेक्स्ट स्टुडंट जिओ पॉलिटिक्स विषयी विचारत असतो, त्याचे मायनर्स किंवा त्याच्यावर मेजर कसं करता येईल असे प्रश्न विचारत असतो. आता या जिओ पॉलिटिक्सच्या थिअरीचा आणि मी भारताशी काही सांगड घालायचा प्रयत्न करतो आणि मग सद्यस्थिती आपण बघायचा प्रयत्न करू. हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. आय वुड लाईक टू डील विथ इन, म्हणजे मला थोडा अजून तो एलॅबरेट करायला आवडेल अजून जास्त अभ्यासाने. पण हिअर इट इज. निकोलस पाईकमन नावाचं एक अमेरिकन जिओ पॉलिटिशियन, त्यांनी फक्त हार्टलँड की बाबा फक्त ते हार्टलँड तुम्ही कॅप्चर करून किंवा तुम्ही हार्टलँड वर डॉमिनेशन ठेवून तुम्ही जग बदलू शकत नाही. म्हणून त्यांनी अजून एक कन्सेप्ट मांडली, रिमलँड्स, की त्या हार्टलँडला ज्या आजूबाजूला जे देश आहेत तर ते हार्टलँड पासून थोडे आयसोलेटेड आहेत, म्हणून नेहमीच्या हिंसेपासून आणि नेहमीच्या घातपातापासून ते अलिप्त आहेत. जसं की मंगोलांनी येऊन, म्हणजे अब्बासिद कॅलिफेट, म्हणजे जी आत्तापर्यंतची सर्वात स्ट्रॉंग खिलाफत होती, जी अब्बासिद बगदादवरनं राज्य करायची इसवी सन 750 ते 12व्या शतकाच्या मध्यापर्यंत, ती मंगोलांनी येऊन बगदाद पूर्ण लुटून खलिफाचं शिरच्छेद करून ती संपवली. आणि तिथनं पुढे बगदाद सद्दाम हुसेनचा उदय येईपर्यंत जगाच्या नकाशामधलं एक स्लीपी टाउन होतं. तर तशा गोष्टींपासून तुम्ही अलिप्त असता. म्हणून की ह्या हार्टलँडच्या आजूबाजूचे जे देश आहेत, जे जॉग्रफीज आहेत, त्यांना अजून जास्त इम्पॉर्टन्स प्राप्त होतो आणि त्याला तो शब्द वापरतो रिमलँड्स, की ह्या हार्टलँडला, म्हणजे त्यांना हार्टलँडला ॲक्सेस आहे, दे कॅन डॉमिनेट इट, दे हॅव रिसोर्सेस, ॲट द सेम टाइम दे हॅव जिओग्राफिकल आयसोलेशन. आणि मग तो रिमलँड सांगताना प्रयत्न करतो की आयनियन म्हणजे ग्रीक्स, मेडिटेरेनियन, मग तसंच भूमध्य मिडल ईस्ट, आजचं वेस्ट एशिया आपल्याला ज्याला म्हणता येईल, भारत आणि चीन. आणि म्हणजे की बेसिकली तुम्ही रिमलँड असल्यामुळे तुमच्याकडे आयसोलेशन आहे, तुम्ही एका आयसोलेशनमध्ये स्वतः ग्रो होता, समृद्ध होता, बट ॲट द सेम टाइम जॉग्राफिकल ॲक्सेसिबिलिटीमुळे तुम्ही या सर्व गोष्टींना आणि प्रोसेसेसला इन्फ्लुएन्स करू शकता. तर ही रिमलँड इज नाव अन ॲक्सेप्टेड फॅक्ट ऑर ॲक्सेप्टेड थिअरी इन इंटरनॅशनल रिलेशन्स ऑर इन जिओ पॉलिटिक्स ॲटलिस्ट. पण त्याचसोबत सॉल कोहेन, म्हणजे एक त्याच्या पुढच्या जनरेशनमधला अमेरिकन जिओ पॉलिटिशियन, आणि तो जगभरातल्या पॉवर फ्रॅगमेंटेशन विषयी आणि सिव्हिल वॉर्सवरची जी एकमेकांची माथेफोडी चालू आहे ते बघून तो अजून एक कन्सेप्ट मांडतो आणि तो कन्सेप्ट मांडतो शॅटर बेल्ट. आणि शॅटर बेल्ट म्हणजे काय, की असा एक भूप्रदेश, असा एक जिओग्राफिकल भूप्रदेश, म्हणजे बेसिकली काय की तुम्ही उत्तरेतून सुरू केलं, तुम्ही भल्लिका, बल्ख जे आज अफगाणिस्तानमध्ये, तिथनं पासून भारताच्या सभ्यतेची, भारताच्या सिव्हिलायझेशनची, संस्कृतीची बॉर्डर आपल्याला सांगता येते. तर उरलेले जी
भूरूपं आहेत ती एवढी सिव्हिअर नाही आहेत. म्हणजे तुम्हाला भारताची जॉग्रफी बल्बपासून ते कन्याकुमारी सिलोनपर्यंत तुम्हाला ती नक्कीच सांगता येते. तर तो सॉल कोहेन ही कन्सेप्ट काय म्हणतो, शॅटर बेल्ट म्हणजे काय, की एखाद्या राजकीय भूप्रदेशात, एखाद्या पॉलिटिकल जॉग्रफीमध्ये ज्यावेळेस तिथले लोक एकत्र येऊ शकत नाहीत आणि एक पॉलिटिकल युनिट फॉर्म करू शकत नाहीत, त्यावेळेस त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये युद्ध चालतात आणि त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये जी युद्ध चालतात त्याचा फायदा इतर सुपर पॉवर्स आणि पॅन रिजनल पॉवर्स घेतात आणि ते त्या क्षेत्रामध्ये इन्व्हॉल्ड होतात आणि त्या देश पुढे कसा जाणार नाही आणि केवळ सुपर पॉवर कॉम्पिटिशनला, म्हणजे त्यांचा इतिहास म्हणजे काय की सुपर पॉवर कॉम्पिटिशनच्या इतिहासातील फुटनोट अशा पद्धतीने चालू राहतो. ही तो शॅटर बेल्ट नावाची थेरी मांडतो. इंडिया युनायटेड is a rimland, is a force of history, is a force of civilization which can change the world. India divided is a shatter belt, an intense zone of superpower conflict. आणि आपण ते डिरेक्टली किंवा प्रॉक्सी वाईज आपण ते फेस करतच आलेलो आहोत आणि आपले ऑप्शन्स कन्स्ट्रेंट करतच आलेलो आहोत. आता हे सांगायचा उद्देश काय होय की ज्यावेळेस इंडिया डिवायडेड किंवा इंडियन सबकॉन्टिनेंट डिवायडेड हे एका अभ्यासी भाषेत छान वाटतं की इंडियन सबकॉन्टिनेंट नीड्स टू बी युनायटेड, पण ज्यावेळेस तुम्ही त्याला अखंड भारत म्हणता त्यावेळेस त्याला एक धार्मिक वळण प्राप्त होऊन बरीच लोक त्याच्याशी नाकं मुरडतात आणि त्याच्या विरुद्ध अकॅडमिक किंवा म्हणजे काय हे भोळसट आहे, हे इमोशनल आहे असं ते बरंच सांगायचा प्रयत्न करतात. तर पहिल्यांदा की हिंदूंनी की जी आज ज्या पद्धतीने डिस्कोर्स, ज्या पद्धतीने नरेटिव्ह चालतायत, म्हणजे आज तुम्ही जरी या पद्धतीने वाचत असाल, तुमची मुलं उद्या जिओ पॉलिटिक्स वाचताना त्या टेक्स्टबुक्स ज्या मोस्टली या वेस्टेड इंटरेस्टच्या पॉवरमधनं लिहिण्यात आलेली आहेत त्या अशाच गोष्टी वाचतील आणि तेही अखंड भारत तशाच पद्धतीने नाकारतील. तर जिओ पॉलिटिक्स मधला एक पहिला महत्वाचा धडा भारताने शिकण्यासारखा काय की जे आपण एक शेवटचं वाक्य म्हणलेलं आहोत की जे भारतीय उपखंडाच्या फाळणीच्या बाबतीत, ते आपल्याला जिओ पॉलिटिक्सच्या रूल्सनुसार आपल्याला ते रिव्हिजिट करावंच लागेल. पण मग याचं उत्तर युद्ध आहे का, तर त्याचं उत्तर ऑब्व्हियसली युद्ध नाही आहे. ठीक आहे, ज्यावेळेस बर्लिनची भिंत पाडण्यात आली आणि तिथल्या जर्मन कम्युनिस्ट पार्टीने, ईस्ट जर्मन कम्युनिस्ट पार्टीने की आता आम्ही काय करू की हे निदर्शक ती भिंत पाडतायत बर्लिनची, तर तुम्ही काय केलं पाहिजे असा मॉस्कोला त्यांनी विचार केला. मग मॉस्को रेडिओनी एक गाणं प्ले केलं, म्हणजे ते ईस्ट जर्मन याच्यातनं आलं आणि ते गाणं होतं जॉन सिनात्राचं, फ्रँक सिनात्राचं आय डिड इट माय वे. तर बेसिकली की जे भारताला ज्या स्वतःच्या सबकॉन्टिनेंट डॉमिनेशनसाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागणार आहेत, वी विल हॅव टू डू इट आवर ओन वे. याच्यासाठी तुमच्याकडे कुठली रूल बुक नाहीये, याच्यासाठी तुमच्याकडे कुठलंही ब्लूप्रिंट नाहीये, याच्याकडे तुमच्यासाठी कुठलंही, म्हणजे इतिहासात काही उदाहरणं असतील पण मॉडर्न टाइम्स मधली नाहीयेत. मग आता ते का करायचं, कसं करायचं, यासाठी आपण आत्ता एक्झिस्टिंग जगाचं जे राजकारण आहे त्यातल्या काही गोष्टी बघू. 1991 नंतर की उदारमतवादाने एक जगोन्माद मांडला. त्यांचं असं म्हणणं होतं की दिस इज आवर मुवमेंट अंडर द सन, आवर मुवमेंट अंडर द स्पॉट. त्यातनं काही लोकांनी तर, म्हणजे फ्रान्सिस फुकुयामा, जॅपनीज आहे आणि अमेरिकन याच्यामध्ये लिहितो, त्यांनी एंड ऑफ हिस्ट्री नावाचा एक थेसिस मांडला. त्याचं असं म्हणणं आहे की हे डावे काय सांगतात की आत्तापर्यंतचा इतिहास म्हणजे काय की माणूस सामूहिकपणे कसा जगतो आणि कशा तो राजकीय यंत्रणा विकसित करतो, याचा इतिहास म्हणजेच खरा इतिहास, आर्थिक आणि राजकीय यंत्रणा. तर फ्रान्सिस फुकुयामाचं म्हणणं होतं की ज्यावेळेस कोल्ड वॉर मध्ये रशिया हरली आणि त्याचे बेसिस आहेत, म्हणजे अमेरिकन त्याला व्यवस्थित, टू बी प्रिसाइज आपण त्या गोष्टीकडे येणारच म्हणून मी ते आधी कोट करतो. केनिथ वॉल्ड्स नावाचा इंटरनॅशनल रिलेशन्सचा एक दुग्धाचार्य, म्हणजे एक ऋषी तपस्वी माणूस म्हणता येईल जो रिअलिझमवर फोकस करतो, त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं 1979 मध्ये, जे पुढे जाऊन खरं झालं. तो म्हणतो काय की USSR इज गोइंग टू फॉल. वाय? यू कॅनॉट मेंटेन अ फर्स्ट ग्रेड आर्मी ऑन थर्ड ग्रेड इकॉनॉमी. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे आपण त्या गोष्टींविषयी बोलूच. तर फर्स्ट, तर एनिवेज, तर त्यांना असं वाटायला लागलं की लिबरल डेमोक्रेसी ही मानव जातीच्या सामूहिक प्रश्नांची उकल करण्यासाठीची ऑप्टिमल डेव्हलपमेंट आहे. याच्या पलीकडे आणि याच्या पुढे, म्हणजे हेच रामराज्य आहे, हीच आदर्श घटना आहे, हेच कम्युनिस्ट, म्हणजे हे एंड स्टेट बेसिकली. याच्यापेक्षा पुढे तुम्ही उत्क्रांत होऊ शकत नाही.
आणि म्हणून की ही आता इतकी चांगली सिस्टीम असल्यामुळे जग ती पूर्णतः ऍक्सेप्ट करेल. आणि मग यातनं सुरू होतं अमेरिकन युनिलॅटरलिझम. युनिलॅटरलिझम म्हणजे काय, की आम्हाला इतर लोकांची, इतर देशांची गरज नाही, आम्ही संघटित म्हणजे कुठल्याही की विथ अस, विथ यू और विदाउट यू, बट वी विल गेट आवर रिझल्ट्स. तर ही एक वाढलेली युनिलॅटरलिझम असेल. दुसरी एक गोष्ट म्हणजे की इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आणि लिबरल थिअरीचा जो काही एक उन्माद वाढत गेला, म्हणजे तुम्हाला त्याची उदाहरणं देतो. काय 1986 मध्ये एक वॉशिंग्टन कन्सेन्सस नावाची गोष्ट झाली, ज्याच्यामध्ये 10 गोष्टी सांगण्यात आल्या. डिरेग्युलेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, कॅपिटल अकाउंट करन्सी, लिबरलायझेशन वगैरे 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 वगैरे, किंवा तुमचे कोर्ट्स मधली ऑटोनॉमी असेल, बाकी इज ऑफ डुईंग बिझनेस असेल वगैरे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आणि मान्य आहेत, परंतु ते ह्या कधी फेलच होऊ शकत नाहीत. आणि या अशा गोष्टी तुम्ही फॉलोच केल्या पाहिजे. त्या भारतावरही लादण्यात आला. नशिबाने की आपल्या प्रुडन्समुळे असेल, किंवा आपल्या इकॉनॉमीचा परफॉर्मन्स, किंवा आपल्या मार्केटच्या साईजमुळे आपण वाचलो. पण हे वॉशिंग्टन कन्सेन्सस लॅटिन अमेरिकेमध्ये, आफ्रिकेमध्ये आणि ईस्ट एशियामध्ये तरी ते सक्सेसफुल आहे, पण लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये या कन्सेन्ससमुळे कित्येक देशांमध्ये अंदरुनी यादवी माजलेली आहे. किंबहुना काही लोकांचं म्हणणं आहे की एक पुस्तक आहे त्याच्यावर, की कन्फेशन्स ऑफ इकॉनॉमिक हिटमॅन. आधीचे हिटमॅन हे पॉलिटिकल असायचे, एखाद्या माणसाला उचलायचे. आता आम्ही तिथे फक्त जाऊन आर्थिक बदल करतो आणि त्यातनं ती सरकारं ढासळून पडतात. तर यांचा जो ॲरोगन्स, आणि त्याचसोबत की लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम, की तुम्ही फक्त इन्स्टिट्यूशन्समध्ये या, इन्स्टिट्यूशन्स विषयी बोला, या सर्व गोष्टी, म्हणजे तुम्ही WTO मध्ये जा, UN मध्ये जा, तुम्ही ठिकठिकाणी ICC नावाचं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट जे रोममध्ये आहे ते 2002 मध्ये तयार करण्यात आलं. त्याच्यासाठी जी आधीची, म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आतापर्यंत हेड ऑफ स्टेट्सच्या अगेन्स्ट कुठली भूमिका घेतली नाही. जे हेगमध्ये जे कोर्ट आहे, हागमध्ये ICJ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, त्याच्यामध्ये ज्यावेळेस ते देश अग्री करतात त्याच वेळेस त्याच्या विरुद्धात आम्ही ऍक्शन करू शकतो. पण तशी 2 ट्रिब्युनल्स करण्यात आली ज्यावेळेस त्या देशांच्या नेत्यांची परवानगी नव्हती. इंटरनॅशनल कोर्ट ट्रायब्युनल ऑन युगोस्लाविया आणि इंटरनॅशनल कोर्ट ट्रिब्युनल ऑन रवांडा. आणि त्याच्यामध्ये त्या देशाच्या नेत्यांची परवानगी नसतानाही त्यांच्यावर गुन्हे टाकण्यात आले आणि त्यांना ट्राय करण्यात आलं. आणि मग तिथनं या लिबरल विचारांना असं वाटायला लागलं, हा ॲरोगन्स आला, की आपण एक इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट तयार करू शकतो. त्यांनी ते तयार केलं, ते रोममध्ये आहे. आणि त्यांनी काही छोट्या छोट्या लँडलॉर्ड्स, गुंठामंत्री असतील किंवा वॉरलॉर्ड्स असतील, त्यांना काही शिक्षा दिली. पण कधी कधी त्यांच्यासमोर अमेरिका, चीन आणि रशिया यांची केस येते. ते कधी कधी लढवतात. इस्रायलच्या विरोधातही त्यांनी खूप भूमिका दिलेल्या आहेत. बेंजामिन नेतान्याहू यांना त्यांनी वॉर क्रिमिनल ठरवलेलं आहे. पण हे ठरवण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत. तर त्याचा एक ॲरोगन्सी होता, आपण तो फॉलोही करत होतो. आणि गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये आपल्याला असं कळतंय की हे जे लिबरल डॉक्ट्रिन्स आहेत, हे जे लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम आहे, ही जी एक ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर आहे की जी अमेरिकेने तयार केलेली आहे, ती अमेरिकेच्या फायद्याची होती. पण अमेरिका बिलीव्ड की याच्यामधनं आपण, म्हणजे जर एखादी सिस्टीम सस्टेनेबल करायची असेल तर आपण पूर्ण जगाचा फायदा कसा होईल, किंवा काही लोकांचा फायदा तरी जास्तीत जास्त लोकांचा फायदा कसा होईल, अशा पद्धतीने ती सिस्टीम तयार करू. जगातल्या लोकांनी नेहमी त्या सिस्टीमच्या त्रुटी दाखवून दिलेल्या आहेत की यातनं अमेरिकन आणि युरोपियनच लोकांचा कसा फायदा होत आहे, आणि त्यांनी त्याच्यावर टीका केलेली आहे. चीन असेल, भारत असेल. 2015 पासून 10 पासून असं वाटतंय की आता अमेरिकन सामान्य जनतेलाही या इंटरनॅशनल सिस्टीमवर भरोसा नाही. आणि डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक होणं, आणि त्यांना ते जे या सर्व लोकांना, डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूआन्सेस नावाचा प्रकार माहित नाही की एखादी गोष्ट कशी असते, काय असते, बोथट जे काय ब्लंट आहे ते म्हणतात. या सर्व लोकांना त्या रिपब्लिकन भाषेच्या परिभाषेत ग्लोबॅलिस्ट म्हणण्यात येतात. मग ते मार्क्सिस्ट असतील, ते लिबरल असतील, ते पोस्ट मॉडर्निस्ट असतील, ते रिअलिस्ट असतील. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे ग्लोबॅलिस्ट लोक इमिग्रेशनमुळे असेल, आउटशोरिंगमुळे असेल, ऑफशोरिंग म्हणतात ज्याला, आणि याच्यामुळे आपल्या देशाचं जास्तीत जास्त नुकसान करत आहेत. अमेरिकेची जी ग्रेट जनरेशन होती ती 1990च्या आधीच होती. अमेरिका आता उतरणीला लागलेली आहे. आणि जर आपण ह्या इन्स्टिट्यूशन्सवर जर आपलं कंट्रोल किंवा ह्या इंटरनॅशनल किंवा ग्लोबल अप्रोच आपण सोडला नाही तर आपलं अजून जास्तीत जास्त नुकसान होईल. त्याच्यामध्ये काही रिअलिस्ट अप्रोच पण आहे. अमेरिकेचं असं म्हणणं आहे की आम्ही जे जगाच्या पोलिसिंगची आणि आम्ही ज्या जगाच्या शांततेची किंमत जी देतो, म्हणजे काय की उद्या, म्हणजे कधी बार्बरी स्टेट्स, म्हणजे अमेरिका ज्यावेळेस स्वतंत्र झाली त्यावेळेस अमेरिकेला इंग्लंडकडनं झाली, तर मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया इथं जी स्टेट्स होती त्याला बार्बरी स्टेट्स म्हणायचे 1819च्या आसपास. आणि तिथल्या लोकांनी, आता ब्रिटनचा सपोर्ट नसल्यामुळे अमेरिकन बोटी काय केल्या, त्यांनी ओलीस ठेवल्या आणि प्रचंड मोठी अशी लाच मागितल्याशिवाय सोडलं नाही. तर अमेरिकेला स्वतःच्या जन्मापासून सी पायरसी फेस करावी लागली. 1890 मध्ये
नेव्हल वॉर कॉलेज नाव, अमेरिकेचं जे नेव्हल वॉर कॉलेज आहे त्याचे प्रेसिडेंट अल्फ्रेड थायर महान यांनी स्वतःच्या कॉलेजला ॲडिशनल फंडिंग मिळावं म्हणून एक पुस्तकच लिहिलं. इट्स अन अमेझिंग रिपोर्ट टू इन्क्रीज युअर फंडिंग. आय विश की ऑल वेअर ॲज ब्लेस्ड ॲज हिम. पुस्तकाचं नाव आहे इन्फ्लुएन्स ऑफ सी पॉवर अपॉन हिस्ट्री आणि हिस्ट्री ऑफ युरोप फ्रॉम 1660 to 1783. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, जर तुम्हाला शांत डेमोक्रॅटिक राष्ट्र राहायचं असेल, जे अमेरिका आहे, ठीक आहे, अमेरिका दुसऱ्यांना काही वाटत असू दे, अमेरिकेला हे कॉन्स्टंटली वाटत असतं की आपण किती परोपकारी आहोत, आपण किती चांगले आहोत, आपण किती सदहेतूनी सगळ्या गोष्टी करतोय. तर ते अमेरिकेला असे की आपण पीसफुल राज्य पाहिजे. मग जर तुम्ही पीसफुल राष्ट्र पाहिजे तर तुमची इंटरनॅशनल पॉलिसी शुड फोकस मोर ऑन ट्रेड अँड कॉमर्स रादर दॅन वॉर अँड फायटिंग. मग जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार उदीम करायचा असेल तर तुमच्याकडे एक स्ट्रॉंग नेव्ही लागेल. पहिली तर तुम्हाला मर्चंट फ्लीट लागेल की जगभराशी व्यापार करायचा म्हणून. एकतर तुम्ही कोपऱ्यात राहताय जगाच्या, की तुम्ही म्हणजे कुठे मध्यात स्थान नाही, तर सगळ्यांसोबत ट्रेड करण्यासाठी मर्चंट फ्लीट लागेल. आणि ती मर्चंट फ्लीट प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला एक ॲडव्हान्स नेव्ही लागेल. आणि मग ती ॲडव्हान्स नेव्ही तुम्हाला कशी असेल, काय असेल, त्याचं त्यांनी ते खूप डिटेलमध्ये हे केलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची त्यात हे काय, जगातला आजही बराचसा व्यापार हा ओशनिक नाही आहे. तो असं समुद्राच्या मधनं नाही जात, तो कोस्टल आहे. ठीक आहे, तो समुद्र किनाऱ्याला चिकटून जातो. आणि तो कोस्टल असल्यामुळे जी समुद्र किनाऱ्याच्या जी महत्वाचे जे चोक पॉइंट्स आहेत ते जगाच्या व्यापारानुसार आणि जगाच्या सुरक्षिततेसाठी फार महत्वाचे आहेत. ते काही चोक पॉइंट्सचे मी तुम्हाला नाव देतो आणि नंतर काही आत्ताचे येतो. एक चोक पॉइंट आहे पनामा कॅनल. पनामा कॅनल जर तुम्ही चोक केला, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका किंवा पॅसिफिक आणि अटलांटिक यांच्यामधला दुवा तुटतो. स्ट्रेट ऑफ मलाक्का, ठीक आहे, की तुमचं ईस्ट एशिया आणि वेस्ट एशिया आणि साऊथ एशिया, इंडियन सबकॉन्टिनेंट यांच्यासोबतचा तुमचा संपर्क तुटतो. आणि म्हणूनच की जो मलय पेनिन्सुला आहे, तर मलय पेनिन्सुला म्हणजे जिथं मलेशिया राज्य राहत होता, पण तिथे आपलं कॉन्स्टंट प्रेझेन्स पाहिजे, नाहीतर तो चोक पॉइंट कोणीतरी डॅमेज करू शकतो. म्हणून मलेशियाच्या शेवटच्या पॉइंटला ब्रिटिशांनी स्वतःची एक शहर उभारलं, सिंगापूर. ते दाखवतो बाबेल मंदाब, ठीक आहे. तर ती रेड सी आणि तिथनं सुएझ, आणि आत्ता आपण जो चोक पॉइंट सगळ्यात मोठा फोकस करत आहोत तो म्हणजे हॉर्मुझ. तर ह्या ज्या चोक पॉइंट्स आहेत, इथनं महत्वाच्या सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन जातात. आणि या सी लेन्स ऑफ कम्युनिकेशनवर डॉमिनेशन राहणं म्हणजे ग्लोबल ट्रेडवर डॉमिनेशन राहणं. आणि दॅट इज अमेरिकाज प्री एमिनंट नॅशनल इंटरेस्ट, अशी अल्फ्रेड थायर महान यांनी ती सांगायला सुरुवात केली. आणि कधी कधी उत्सुकच आहे की का तुमच्या देशातल्या विचारवंतांनी लीड घेतली पाहिजे. ठीक आहे, महानचं पुस्तक आलं 1890 मध्ये, आणि ही इज आर्ग्युइंग की तुमच्याकडे खूप स्ट्रॉंग नेव्ही पाहिजे जी आता तुमच्याकडे नाहीये. आणि बरेच लोक त्याला वेडात काढत होते, कशाला पाहिजे, काय पाहिजे, ऑलरेडी आपण एवढं पॉवरफुल आहे, आपल्यावर कोण अटॅक करणार. पण टेडी रुझवेल्ट, थिओडर रुझवेल्ट यांनी ते सिरियसली घेतलं आणि त्यांनी नेव्हीला जास्त फंडिंग दिलं. 1904 पासून 1908 पासून ते पुढे ते वाढवत गेले. आणि याचा फायदा ज्यावेळेस पहिलं महायुद्ध फुटलं त्यावेळेस अमेरिकेला मोठ्या प्रमाणात झाला. तर इट शोज की इतिहासाच्या शिडीवर उभे राहिले असल्यामुळे विचारवंतांना पुढचं दिसतं, पण त्या विचारवंतांनी पुढचं बघून तुमच्या राष्ट्राला, तुमच्या समाजाला त्याच्यावर काहीतरी ऍक्टिव्ह पॉइंट्स घेण्यासाठी मदत केली पाहिजे, हे अल्फ्रेड महान यांच्यामध्ये दिसतं. तर बेसिकली बिकॉज ऑफ महानियन डॉक्ट्रिन ऑफ डॉमिनेशन ऑफ सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन, पहिल्या महायुद्धानंतर जनरली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्पेसिफिकली अमेरिकेने जगातल्या सर्व सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन डॉमिनेट करायला सुरू केली. आणि त्याच्यामध्ये त्यांचा ब्रुटल नेकेड नॅशनल इंटरेस्ट होता, पण त्याच्यामधनं त्यांनी एक विनविनी सुरू केलं की म्हणजे ठीक आहे की अमेरिका जर स्ट्रेट ऑफ मलाका पेट्रोल करत आहे आणि जर तिथे शांतता राहत आहे तर आपल्याला फुकट तेल मिळते, फुकट ट्रेड मिळते, आपण त्यात का गुंतून पडा. सो दे बेसिकली क्रिएटेड लॉट ऑफ स्पिल ओव्हर्स फॉर द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. पण आता अमेरिकाच जगासोबत व्यापार करण्यासाठी इतकी उत्साही नाही. दुसरी गोष्ट, अमेरिकेचं असं म्हणणं आहे की जगातनं व्यापार जो केला जातो, अमेरिकेचं म्हणणं नाहीये, पण अमेरिकेतल्या सामान्य आणि गरीब लोकांना असं वाटतं की जो जगभरातला व्यापार चालतो त्याच्यामधनं आपल्याला फक्त आणि फक्त डेफिसिट, स्पर्धा, ऑफशोरिंग आणि इमिग्रेशन याच गोष्टी दिसतात. अमेरिकन जागतिक व्यापाराचा फायदा अमेरिकेतल्या प्रचंड कमी संख्येने असणाऱ्या मुठभर श्रीमंतांना होतो, तो त्यांच्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला काय करायचं आहे ग्लोबल व्यापार, कशाला ते मारतायत, एकमेकांना मारू द्या. अमेरिकन टिपिकल कॉन्झर्वेटिव्ह कमेंट काय असते की ज्यावेळेस
इस्रायल आणि इराण एकमेकांसोबत भांडते. कॉन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन लोकांना ज्यूही आवडत नाहीत आणि त्यांना मुस्लिमही आवडत नाहीत. मी एकदा बोललेलं आहे की आय विश बोथ द साइड्स मॅक्सिमम सक्सेस, म्हणजे दोघांनी एकमेकांना यथेच्छ मारावं आणि काय ते आपल्याला काय घेणं देणं आहे. तर बेसिकली अमेरिका आता ह्या जगातलं ट्रेड आणि सी लेन्स किती पेट्रोल करेल आणि त्याच्यावर किती शांतता आणेल याच्याविषयी डाऊट आहे. आणि स्पेसिफिकली 2010-15 नंतर तुम्हाला एक अमेरिकेमधली एक कुतूहलाची गोष्ट बघावी लागते. युनायटेड स्टेट्स बिकम्स दी नेट एक्सपोर्टर ऑफ ऑइल. शेल रिव्होल्युशन ज्याला म्हणतात, हायड्रोलिक फ्रॅक्चरिंग किंवा फ्रॅकिंग, त्या पद्धतीने त्यांनी अमेरिकेमधल्या ज्या रॉक फॉर्मेशन्स होते त्याच्यामधलं ते तेल एक्स्ट्रॅक्ट करायला सुरू केले. आणि जसं जसं अमेरिका डोमेस्टिक एक्स्ट्रॅक्शन वाढवत आहे आणि त्यांच्याकडे ब्रेंट असतील, कॅनेडियन असेल किंवा व्हेनेझुएलियन ऑइल असे वेगवेगळे असे ऑप्शन्स असल्यामुळे त्यांना आता मिडल ईस्टमध्ये तितका इंटरेस्ट नाही. आणि त्यामुळे की अमेरिका जे जगाच्या पेट्रोलिंग आणि जगाच्या शांततेसाठी, अमेरिका युद्धासाठी तितकीच कारणीभूत आहे पण शांततेसाठी कारणीभूत होती, वर्ल्ड ट्रेड, वर्ल्ड रूल्स याच्यासाठी कारणीभूत होती, आता अमेरिकाच अंग काढून घेत आहे. अमेरिकाच जे जुने सोशलिस्ट देश होते की जे इंटरनॅशनल कॉर्पोरेशनला कसं तोडता येईल याचा प्रयत्न करायचे, तसं अमेरिका आता स्वतःच वागत आहे. पण आता प्रॉब्लेम काय की या ग्लोबल स्केलवर बघताना की द ओल्ड इज डेड बट न्यू इज येट टू बी बॉर्न. जुनं मेलंय पण नवीन यायचंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी, म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांमधनं स्ट्रॅटेजी काढणं, काही लोक ते सॉमरसॉल्ट्स किंवा ते महत्प्रयास करतात की डोनाल्ड ट्रम्प यांनी नक्की काय स्ट्रॅटेजी सांगितली आणि काय विचार केला. परंतु माझा जेवढा त्यांचा वाचन आहे तर ते कुठलेही स्ट्रॅटेजिकली, म्हणजे त्यांनी ज्यावेळेस कतारवर, सौदी अरेबियाचं ऐकून त्यांनी कतारवर प्रचंड मोठी टीका केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑफिशियल मीडियासमोर केलेलं वाक्य आहे की कतार इज मिसबिहेविंग and Qatar is one of the state sponsors of terrorism at the highest level. हे असं बोललेत ते. आणि मग त्यांच्या सेक्रेटरीने रेक्स टिलरसन, जे त्यांचे परराष्ट्र मंत्री होते, त्यांनी त्यांना कानात जाऊन सांगितलं की साहेब, अल उदेद नावाचा अमेरिकेचा वेस्ट एशियामधला सर्वात मोठा एअरबेस कतारमध्ये आहे. तर तुम्ही जर आज सौदी अरेबियाकडनं पैसे घेऊन जर असं काही बोलत असाल तर आपल्याला आपल्या लोकांचीही काळजी करणं आवश्यक आहे. आणि मग ट्रम्प यांनी 1-2-3 दिवसामध्ये ते स्टेटमेंट रिट्रॅक्ट केलं. तर बेसिकली ट्रम्प यांच्या वागणुकीतनं मला असं काही फार स्ट्रॅटेजी काढावी असं वाटत नाही. पण ट्रम्प ज्यांचं ऐकून हे हल्ले करतायत ते मात्र फार स्ट्रॅटेजिक आहेत आणि ते आहेत इस्रायल. बेसिकली त्यांनी स्वतःच्या युद्धासाठी अमेरिकेला भरीस पाडलं. आणि ते भरीस कसं पाडलं, म्हणजे तेही हुशार आहेत. म्हणजे त्यांनी बेसिकली 2003चं इराक युद्धही हे अमेरिकेने इस्रायलच्या भरीला जाऊनच केलेलं आहे. हे मी म्हणत नाहीये, हे काय मी अमेरिकेतलं लेफ्ट पॉप्युलिस्ट नाही म्हणून म्हणत नाहीये. हे म्हणतात स्टीफन एम वॉल्ट आणि जॉन मर्शायमर. हे अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठातील इंटरनॅशनल रिलेशनशिप प्रोफेसर आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे की इस्रायल लॉबी अँड युनायटेड स्टेट्स फॉरेन पॉलिसी. आणि त्याच्यामध्ये दाखवतात की अमेरिकेचा नॅशनल इंटरेस्ट नसूनही की तुम्ही इराकमध्ये गेलात, हजारो अमेरिकन सैनिकांचे जीव गेले आणि लाखो इराकी लोक मारले गेले, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या युद्धाची किंमत अमेरिकेला $8 ट्रिलियन आहे, $8 ट्रिलियन. आणि त्यातनं तुम्हाला विशेष असं म्हणावं काही मिळालं. विशेष काय, तुमचं डॅमेज झालं, तिथं आयसिस आली, तुम्ही इराकमध्ये डेमोक्रेसी आणली. इराक हा शिया बहुल देश आहे, ज्याचा सद्दाम हुसेन हा एक सुन्नी डिक्टेटर होता. शिया सुन्नी या बॅलन्समध्ये अमेरिका इज प्रो सुन्नी नॉट प्रो शिया. पण तुम्ही तिथं शिया देशामध्ये डेमोक्रेसी आणल्यावर ऑब्व्हियसली तिथं आता शिया निवडून येतात आणि तोही देश तुमच्या हातातनं गेला आणि तो इराणची प्रॉक्सी होण्यामध्ये त्याला फार वेळ नाही. मग हे अमेरिकेने का केलं असेल? इस्रायलमुळे, सांगण्यामुळे केलं. मग हे इस्रायलला कळालं की आता जर आपण अमेरिकेच्या फौजाच बोलवतोय तर अमेरिकेत त्यात फार मोठा विरोध होईल. तर आपल्याला असे नवीन काही ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजेत की ज्याच्यामध्ये अमेरिकेला कॉस्ट ऑफ ऍक्शन खूप कमी असेल, बट ऍट द सेम टाइम युनायटेड स्टेट्स विल बी देअर. दे बॉट देअर टाइम आउट. बराक ओबामा आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यातनं विस्तव जात नसेल. ही वेटेड, ही सॉ दॅट की ते काय ओबामा बोलतील, शेवटी इस्रायल लॉबी आहेच आहे तिथं, जू लॉबीचं प्रेशर आहेच आहे. 8 वर्षानंतर आपण खुले आहोत. आणि तिथनं देन ऑनवर्ड्स की इस्रायलनी स्वतःच्या अमेरिकेच्या सपोर्टच्या कॉस्ट इतक्या कमी केल्यात. कॉस्ट म्हणजे काय की ठीक आहे ना, तुम्ही नका येऊ, तुम्ही सैनिक नका पाठवू, तुम्ही टेक्नॉलॉजी द्या, तुम्ही इंटेलिजन्स शेअर करा, तुम्ही बाकीचे जे गल्फ राष्ट्र आहेत, म्हणजे हे इस्रायलने इतक्या टॅक्टफुली केलेलं आहे की अमेरिकेच्या नेतृत्वाखाली डोनाल्ड ट्रम्प असताना एक अब्राहम अकॉर्ड्स केलेला आहे
की ज्याच्यामध्ये जॉर्डन, UAE, कतर असे जे मुस्लिम देश आणि इस्रायल यांच्यासोबत एक करार झालेला आहे. तर अशा पद्धतीने इस्रायलनी वेट अँड वॉचनी दे रिड्यूस द कॉस्ट ऑफ अमेरिकन सपोर्ट टुवर्ड्स इस्रायल टू अमेरिकाज पॉलिटिशियन्स. पण आता हे जे केलेलं आहे यातनं आत्ताच्या जगाच्या बाबतीत आपल्याला काय कळायचं मिळतंय की इराणवरचा हल्ला तो त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त हे सांगण्यात आलं की दिस इज युअर ओसामा मुवमेंट. ओबामानी कसं ओसामाला उडवलं आणि एकदम हिरो झाला, तसं तू खामेनीला उडव, तू हिरो होशील. ही डज नॉट केअर अँड ही डज नॉट नो. ठीक आहे, पण यातनं इस्रायल काय विचार करते आणि अमेरिकेची ज्यू लॉबी किंवा अमेरिकेची थिंक टँक काय विचार करते, तर यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट आहे, दे आर रिड्रॉईंग द बॅलन्स ऑफ पॉवर इन वेस्ट एशिया. की जो आतापर्यंत वेस्ट एशियामध्ये इराण डॉमिनेटिंग आहे त्याची बरीच कारणं आहेत, आपण नंतर बोलू त्याच्यातल्या महत्वाच्या कारणांविषयी. पण की ते डिसिसिव्हली इट विल शिफ्ट टुवर्ड्स सुन्नी स्टेट्स अँड इस्रायल ॲट रिजनल लेवल, हे त्यांना पहिलं ते करायचं होतं. दुसरी एक गोष्ट, इट इज फ्रीइंग अप दी जिओ स्ट्रॅटेजिक बँडविड्थ फॉर अमेरिकाज एंगेजमेंट इन एशिया पॅसिफिक. अमेरिकेला असं आहे की म्हणजे असं सांगितलं कोणी, JD व्हान्स, टकर कार्लसन म्हणून एक अमेरिकेतला ख्रिश्चन कॉन्झर्वेटिव्ह, त्याचा ट्रम्पचा खास दोस्त होता, आता पटत नाही त्यांचं. त्यांनी परत सांगितलं ही इस्रायलचे तुम्हाला मिळतंय का मध्य पूर्वेतनं? तेल मिळत होतं, ते झाले दिवस संपले. आज हॉर्मुजच्या आखारातनं अमेरिकेला दिवसाला 3.5 लाख बॅरल इतकंच तेल जातं. भारताला 20 लाख बॅरल जातं, चीनला 40 ते 50 लाख बॅरल जातं. अमेरिकेच्या ऑइल इम्पॉर्टन्स आणि सिक्युरिटीच्या नुसार हॉर्मुज नगण्य, त्यांना काही घेणं देणं नाही मिडल ईस्ट. दे हॅव क्रिएटेड देअर पॅरल ऑप्शन्स. तर मग हे मध्य पूर्वेत गुंतण्यापेक्षा तुमचा खरा ऍडव्हर्सरी कोण आहे? चीन आहे, ज्याला तुम्हीच मातवलंय. कारण की तुम्ही इराक अफगाणिस्तानमध्ये युद्ध करत होता त्यावेळेस चीन तुमचा इट वॉज कॅचिंग अप विथ यू. तर यू नीड टू म्हणजे आता इथं काहीतरी परमनंट सोल्युशन द्या, सो यू कॅन लुक एट दी एशिया पॅसिफिक. हे ओबामांनी केले, त्याला ते म्हणायचे एशिया पिव्होट. की अमेरिकेचे आता सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडमधले सैनिक कमीत कमी करून येऊन अमेरिकेचे जे इंटरनॅशनल कमांड्स आहेत त्यातले 50% लोक एशिया पॅसिफिकमध्ये तैनात असतील. हे एशिया पिव्होटचं नाव आहे. तर दॅट इज द फ्रीइंग अप. थर्ड इज थ्रेटनिंग दी चायनाज मोनोपोली ओव्हर. चायना ह्याला काय म्हणतात हे अजून, की आपल्याला खूप काळ खूप लोकांनी फ्री ट्रेडची गुणगाण गायलेली आहेत आणि ती किती भारी गुड आहे, ते किती ग्रेट गोष्ट आहे असं परत सांगितलेलं आहे. फ्री ट्रेडमधनं ज्या सप्लाय चेन्स झालेल्या आहेत त्या सप्लाय चेन्सचं वेपनायझेशन आपण गेल्या 15 वर्षात एक्सप्लिसिटली बघितलेलं आहे. तर ज्यावेळेस अमेरिकेने चायनावर टॅरिफ लावायचे प्रयत्न केले बिकॉज अ सिरियल ट्रेड अब्युजर विच इट इज, चीनने त्यांचे जे क्रिटिकल मिनरल्स आहेत ते अमेरिकेला देणार नाहीत अशा पद्धतीने ते मांडण्यास सुरुवात केली. मग जर चीन जर आज क्रिटिकल मिनरल्सवर जर पाय ठेवत आहे आणि जर त्याच्याविषयी जर त्या सप्लाय चेन्समध्ये चोक पॉईंट तयार करत आहे, तर चीनचं क्रिटिकल सप्लाय काय की चीनमध्ये एनर्जी रिसोर्सेस नाहीत आणि त्यामुळे की तिथे चीनला दाबावं. आणि दुसरी गोष्ट की चीनला जर बाकी कुठलंच ऑइल मिळत नसेल तर ते रशियाकडनं घ्यावं लागतं आणि रशियाची पत सुधारते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे बेसिकली की चायनाची जी सप्लाय चेन वेपनायझेशन आहे त्याचं ते काउंटर वेपनायझेशन हे त्या इराणच्या अटॅकमधनं आपल्याला ते गोष्ट दिसत आहे. पुढची अजून एक गोष्ट आहे की टू ॲसर्ट द प्रायमसी ऑफ पेट्रो डॉलर्स. की बेसिकली काय की आत्तापर्यंत पेट्रोल आणि डॉलर या दोन गोष्टी समान होत्या. म्हणजे तुम्हाला पेट्रोल घ्यायचं डॉलर्समध्ये द्या, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपला एक मित्र होता, खास मित्र होता सद्दाम हुसेन, की जो आपल्याला अन्नाच्या बदल्यात तेल द्यायचा. ठीक आहे, तो गेला वगैरे वगैरे, त्याच्या विरुद्ध आपण प्रचंड मोठा विरोध केला. त्यातनं तरी आपल्या जनतेने आणि आपल्या भाबड्या लोकांनी शिकावं की काही लोक नॉन अलाइनमेंट आणि मॉरल फॉरेन पॉलिसी वगैरे वगैरे सांगतात. सद्दाम हुसेन क्रूर कर्मा होता का? पूर्ण क्रूर कर्मा होता. पण सद्दाम हुसेन आपला दोस्त होता का? एकदम भारी दोस्त होता. लॉर्ड पाल्मर्स्टन ब्रिटिश प्राईम मिनिस्टर यांचं एक म्हणणं आहे की वी डू नॉट हॅव एनी इटर्नल फ्रेंड्स and we do not have any perpetual foes, enemies. We have only permanent, perpetual and eternal national interest which is evolving. पण हे आपण लक्षात ठेवलंच पाहिजे की नॅशनल इंटरेस्ट. मग तो सद्दाम हुसेन कसा का असेना आपलं काम करतोय, संपला. तर पेट्रो
डॉलरच्या ज्या प्रायमसीला चॅलेंज देणारे जगातले लोक कोण होते? एक रशिया होतं, विच इज ऑलरेडी फायटिंग अ वॉर, आणि अमेरिकेने भारतावर टॅरिफ्स लावलेत. त्याचं कारण आपल्याला आपण वाटतो, त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे रशिया, की तुम्ही रशियाकडनं तेल घेता आणि त्यामुळे इट इज सपोर्टिंग रशियाज वॉर एफर्ट्स अगेन्स्ट युक्रेन. ते इंटरनॅशनल डायमेन्शन आहे त्याला. तर दुसरं एक कोण आहे की नॉन डॉलर हे करणारं? व्हेनेझुएला. तुम्हाला माहित नसेल सांगतो, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मदुरो यांना एका रात्री नेव्ही सील्सनी त्यांच्यावर एक कारवाई केली, त्यांना उचलण्यात आलं आणि त्यांना अमेरिकेत नेण्यात आलं, आणि ते आत्ता अमेरिकेमध्ये स्वतःच्या विरुद्ध जी न्यायिक कारवाई आहे त्याची ती वाट बघत आहे. आणि त्यांनी व्हेनेझुएलामध्ये रेजिम चेंज केलेला आहे. डेल्सी रॉड्रिगेज या नव्या राष्ट्राध्यक्षा ह्या अमेरिकेसोबत कोऑपरेट करत आहेत, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की व्हेनेझुएलातलं कुठलंही तेल आता डॉलर सोडून दुसऱ्या करन्सीमध्ये विकता येणार नाही. आणि इराणही तेच करत होतं. सो बेसिकली यू आर रिॲसेटिंग. त्याचे काही टॅक्टिकल रिझन्सही आहेत की इराणकडनं रशियाने आतापर्यंत 60,000 ड्रोन्स घेऊन युक्रेनवर फायर केले आहेत. जर एक इराण इज डिस्टेबिलाइज्ड तर ते तुम्हाला ड्रोन सप्लाय ते बंद होतील, मग युक्रेनमध्ये परत युक्रेनला थोडं अजून स्ट्रेंथ मिळेल. आणि त्यांचा अजून एक विचार हा दिसतो, आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारात असेलच, या बाबतीत ते हुशार आहेत, याच बाबतीत म्हणता येईल. तर त्यांचं असं होतं की इराणवर हल्ला करून इराणमधलं तेल जे आत्ता शॅडो चॅनल्समधनं चायनाला जातं ते लेजिटिमेट चॅनल्समधनं वर्ल्ड सप्लायला सोडायचं. म्हणजे आत्ता जे $60 $70 प्रति बॅरल जे तेलाचे दर चालू आहेत, ते इराणचं तेल अजून त्या चॅनल्समधनं उपलब्ध झाल्यास सप्लाय वाढून ते दर अजून कमी होतील, आणि जेवढे दर कमी होतात तेवढं रशियाचे फायटिंग स्पिरिट आणि फायटिंग पॉवर कमी होत राहते. तर या सर्व उद्दिष्टांनी, किंवा म्हणजे त्यांची उद्दिष्टही नसतील, अमेरिकेची तर नक्कीच नसतील, पण इस्रायलची होती. पण ही वॉरची अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस ही बघायला मिळतील. पण त्यातली एक अजून महत्त्वाची आपल्याला गोष्ट शिकायची काय, की इफ अमेरिका इज नॉट पोलिसिंग द वर्ल्ड, इफ अमेरिका इज क्रिएटिंग अनार्की, इफ अमेरिका इज डिस्टेबिलायझिंग डिफरंट रिजन्स अँड रेजिम्स, चायना इज नॉट येट रेडी टू काउंटर इट. निकोलस मदुरोचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे चीन. चीनने त्याच्या विरोधात काहीही केलेलं नाही. ज्यावेळेस अमेरिकेने इराणवर हल्ला केला, दुसऱ्या दिवशी व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या विरुद्ध प्रचंड मोठी की इट इज एग्रिगियस व्हायोलेशन ऑफ इंटरनॅशनल लॉ अँड अगेन्स्ट दी एनी प्रेसिडेंट्स अँड असं वगैरे वगैरे सांगितलं, ज्यावेळेस त्यांच्या फौजा स्वतः युक्रेनमध्ये होत्या. असो, पण चीनचं मात्र इराणवरच्या हल्ल्याविषयीची जी वक्तव्य आहेत ती मेजर्ड आहेत, अँड दे आर येट नॉट टेकिंग अ पब्लिक स्टँड्स इदर फ्रॉम साइड ऑफ इराण ऑर अगेन्स्ट इट. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यावेळेस चीनला सांगितलं की तुम्ही होर्मुज ओपन करायला आम्हाला मदत करा, तर ते कशामुळे मागत होते ती वेगळी गोष्ट आहे, पण यातनं एक गोष्ट क्लिअर काय की तो चीन समोरचा वेजर आहे. इफ चायना सेज येस, इट एलिएनेट्स इट्स अलाइज. ते स्वतःच्या जवळच्या मित्र राष्ट्रांना दूर ढकलतं. चायना सेज नो म्हणजे जर, आणि ज्यावेळेस जर चीन जर नाकारते की नाही आम्ही ते रिलीफ करणार नाही, तर अमेरिकेला जगाला काय दाखवता येईल की तुम्ही चीनचे एक्सपोर्ट्स बघा, तुम्ही चीनचे गुड्स बघा, चीनचे प्रॉडक्ट्स बघा, चीनचा ट्रेड सरप्लस बघा. चीन बरंच काही करू शकतं. तुमच्या घरी 3 रुपयाची गोष्ट जर तुमचा लोकल खालचा माणूस तयार करत असेल तर ती 30 पैशात चीन तुम्हाला देऊ शकतं. पण आम्ही तुमच्या देशात आमची विमानं आणून तुमच्यावर बॉम्ब टाकू शकतो, आणि हे चीन नाही करू शकत. जे ग्लोबल प्रोजेक्शन ऑफ पॉवर आहे, जे अमेरिका करू शकत होतं, जे अमेरिका करतंय, पण अमेरिकेची इच्छा कमी होतीये, पण मग त्या वर्ल्ड सिक्युरिटीसाठी जर दुसऱ्या कुठल्या तरी ब्लॉकने करणं ते आवश्यक आहे, तर चायना इज नॉट रेडी टू टेक प्ले इट्स रोल. मग चीन बरोबर करते, चूक करते, अतिशय बरोबर करते त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी. ते आपल्यासाठी धोकादायक आहे का? खूप धोकादायक आहे. चीनमध्ये की माओ झेडॉंग मेल्यावर बरेच लोक सांगतात की माओ झेडॉंग यांच्यामुळे चीनचं भलं झालं. 20वं शतक हे क्रूर कर्म्यांचं शतक आहे. त्यात हिटलर आहे, त्यात जोसेफ स्टॅलिन आहे, आणि त्याच्यामध्ये चेअरमन माओ आहेत. या क्रूर कर्म्यांच्या गणतीमध्ये हिटलरचा नंबर लोक मारण्यामध्ये 3रा लागतो, स्टॅलिनचा 2रा लागतो. हिटलरमुळे 1 कोटी लोक मिळे, स्टॅलिनमुळे 2 कोटी लोक मिळे, माओमुळे 6 कोटी लोक मिळे. कोरियन वॉरच्या वेळेस माओनी असं स्टेटमेंटही केलेले काय की एकदाची फायनल युद्ध होऊन जाऊ दे, फार तर काय जगातले 50% लोक मरतील, फार तर. ही मेंटॅलिटी दाखवते चायनीज कम्युनिस्ट पार्टीची. पण माओ मेल्यावर दंग शिओपिंग यांनी जे चीनमधले जे सुधार आणले, चीनमध्ये ज्या बऱ्याच गोष्टी त्यांनी ज्या बदलवल्या, तर त्या दंग शिओपिंग यांनी
चीनी परराष्ट्र धोरणकर्त्यांना दिलेले काही ॲडवाइसेस आहेत. त्यांचं असं म्हणणं काय आहे, स्टे लो प्रोफाईल, बीड युअर टाइम, तुमची वेळ घ्या, डोंट क्लेम लिडरशिप, स्टे अंडर द रेडार. जिथे गरज नाही, जिथं म्हणजे बढाया धतिंग शायनिंग मारायला जाऊ नका. तुमचं नॅशनल इंटरेस्ट क्लिअर क्रिस्टलायझेशन तुमच्या समोर ठेवा आणि त्याचे फक्त तुम्ही सोल्युशन बघा. चीन आपल्यासाठी धोकादायक आहे, पण चीन जर चीनी लेखन वाचलं या पूर्ण याच्यातलं, तर चीन आपल्याला दुर्लक्षित करतं, इग्नोरंट करतं, आज इग्नोर करतं जास्त करून. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा प्रॉब्लेमच नाही आहे. चीनचा प्रॉब्लेम काय, चीनमधनं जर अशी एक तुम्ही रेष मारली, ठीक आहे, ईस्ट वेस्ट, चीनच्या त्या पूर्वेच्या लाईनला चीनची फक्त 10% जमीन आहे, जो चीनचा किनारा आहे, पण त्यात चीनची 90% लोकसंख्या राहते. आणि चीनची ह्या साईडला, पश्चिम साईडला 90% एरिया आहे, पण तिथे त्यांची फक्त 10% लोकसंख्या राहते. आणि चीनचा इथला इंटरेस्ट काही ठिकाणी अग्रेसिव्ह आहे, बट मोस्ट ऑफ द ठिकाणी स्टेबिलायझिंग आहे. आणि त्या वेस्ट साईडच्या बॉर्डरला आपण येतो. चीनचा खरा प्रॉब्लेम आहे फर्स्ट आयलंड चेन ऑफ कंटेनमेंट. कंटेनमेंट म्हणजे काय, की ज्यावेळेस सोव्हिएत रशिया पसरत होतं, कोरिया कम्युनिस्ट होत होतं, चीन पूर्णतः कम्युनिस्ट झालं, तर मग एक डॉमिनो थेरी मांडण्यात आली. काय, की जर एक देश जर कम्युनिझमला पडला, तर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हे जगाचे डिकॉलनाइज होणारे देश एक कम्युनिझमला बळी पडतील, कारण की सोव्हिएत रशिया तसा प्रोपगेंडा करते आणि ते करत होते आणि दे आर ऍक्टिव्हली इन्वॉल्व्ड. तर ट्रुमन डॉक्ट्रिन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यावेळेस, त्यांचं काय म्हणणं होतं की हॉल्टिंग द कम्युनिझम इन एनी फॉर्मॅट. ते युरोप आणि मिडल ईस्टच्या बाबतीत सीमित होतं, पण ते तुम्ही काही करून त्याला ते म्हणतात कंटेनमेंट डॉक्ट्रिन, की कम्युनिझमला कंटेन केलं पाहिजे. मग हे अमेरिकेने कंटेनमेंट जी चीनच्या बाबतीत आणलेली आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे की त्याला म्हणतात की ते फर्स्ट आयलँड चेन ऑफ कंटेनमेंट. फर्स्ट आयलँड चेन ऑफ कंटेनमेंट काय आहे, की जर तुम्ही चीनचा जर पॅसिफिकला ऍक्सेस बघितला, जो चीनच्या पूर्वेला आहे, तर तिथं पहिल्यांदा वर अडवणारा देश येतो जपान. ठीक आहे, तुम्हाला जपानच्या इतिहासाविषयी माहिती नसेल, चीनला नक्कीच माहिती आहे. आणि चीन आपल्याला घाबरत असेल नसेल माहित नाही, चीन जपानला घाबरतो. आत्ताच्या डेमोग्राफिक चेंजमुळे कदाचित नसेल, पण जपाननी त्या बेसिकली ईस्ट चायना सी वॉज जॅपनीज सी और प्रायव्हेट जॅपनीज लेक. ठीक आहे, जपानच्या अचिव्हमेंट्सच्या किंवा जपानच्या क्रूरपणाच्या मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगतो. 7 डिसेंबर 1941 त्यांनी पर्ल हार्बरवर बॉम्ब टाकला. ऑगस्ट मान्सून 1942, पर्ल हार्बर कुठे, हवाई महासागराच्या मधोमध आहे, पॅसिफिकच्या मधोमध, हवाईच्या इथे. कम मान्सून 1942 म्हणजे डिसेंबर 1941 ते पर्ल हार्बरला अटॅक करतायत. मॉन्सून 1942 मध्ये जपानी कोहिमात होते, नागालँड. आणि चीनला हा इतिहास नक्कीच माहिती आहे, की त्याला ते ह्युमिलिएशन, ते चीनचं असंच म्हणणं आहे, चीनचं त्या पूर्ण वर्ष 1849 पासूनच्या 1839 ते 1949 या इतिहासाला चीन म्हणतं बैन्यान गोची, द सेंचुरी ऑफ नॅशनल ह्युमिलिएशन. आणि ते चीनी कम्युनिस्ट पार्टी आणि ते चीनी फॉरेन पॉलिसी मेकर्सच्या त्या नसानसात भिनलेलं आहे. आणि दे आर लाईक की परत नाही करायचं, हे परत आपण कोणाला कवरू देणार नाही, होऊ देणार नाही, आणि त्यासाठी आपण यथाशक्य ती काळजी घेतली पाहिजे. तर ती फर्स्ट आयलँड चेन ऑफ कंटेनमेंटमध्ये पहिला जपान आहे, दुसरं तैवान आहे, तिसरं त्या आयलँड नाहीये पण पेनिन्सुला आहे, साऊथ कोरियामध्ये अमेरिकेचा प्रेझेन्स आहे, आणि लगच खाली खाली फिलिपिन्स आहे. हे तिन्ही स्ट्रॉंग प्रो अमेरिका अलाइज आहेत. आणि यांच्यातल्या 3 देशांना अमेरिकेची न्यूक्लिअर अम्ब्रेला आहे, जपान, साऊथ कोरिया आणि तैवान. म्हणजे जर उद्या तुम्ही, आणि तैवानचं महत्व त्याही शॉर्टेजेस आणि त्याशी बोलू, तर चीनचा फोकस तो आहे. आणि चीन त्यामुळे उर्वरित जगामध्ये म्हणावं तितकं लक्ष घालणार नाहीये. तर भारतासाठी हे जे इंडियन ओशन लिटोरल आहे, आपण पहिल्यांदा काही पनिक्कड म्हणून गाजलेले इतिहासकार होते, कम्युनिस्ट होते, पण त्यांचं असं म्हणणं आहे की बिकॉज ऑफ द डॉमिनेशन ऑफ द फॉरेन पॉलिसी मेकर्स अँड स्ट्रॅटेजी मेकर्स फ्रॉम द गँगेटिक प्लेन, India's history writing has essentially been land-based, and hence we are not leveraging the seafront and seashore as much we should have been. आणि याचं उत्तर आहे, तुम्ही राजेंद्र चोळ विसरता, तुम्ही राजराज चोळ विसरता, तुम्ही पांडे राजे विसरता. अंकोरवाट मधली मंदिरं, ती जी मंदिरं आहेत, जर तुम्ही सी फेरर्स नसले असते
जर तुम्ही खलाशी नसले असते तर अंकोर वटमध्ये जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर नसलं असतं. हा इतिहास आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रेट उदाहरणावरनं, की आरमार तयार करण्यासाठी इतकी जास्त काळजी घेणारे कोण होते. तर हा इतिहास तुम्ही ते परत प्रोजेक्ट केला पाहिजे. तर आत्ताच्या जगाच्या इतिहासात ना आपल्याला म्हणजे शिकण्याची गोष्ट काय, एकतर काय 1945च्या नंतरचं जग हे ॲनोमलस होतं. ते अमेरिका नावाच्या हायपर पॉवरनी जगामध्ये इतकी शांती आणली होती. जिओ पॉलिटिक्स काय सांगतं, की हे प्राणी जसे एकमेकांसाठी लढत असतात, तुम्ही तिकडे बघताय तर ते तुमचं भक्ष्य चोरणार. तशा पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशन्स त्याचे 3 स्टेट असतात. इदर यू आर प्रिपेरिंग फॉर वॉर, or second you are undergoing a war, or third you are recovering from a war. But there is no other state of existence in international relations. 1945च्या नंतरच्या अमेरिकन हेजेमनीमुळे असेल किंवा काही ज्या गोष्टी जुळून आल्या त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी स्टेबल जग बघायला मिळालं. हे इथनं पुढनं आपण ॲझ्युम करणं चुकीचं आहे. त्यामुळे आता तुम्हाला म्हणजे आता बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण आपली कस्टम्स अँड एक्साईज पॉलिसी आखत होतो, आपल्या ट्रेड पॉलिसी आखत होतो, इंडस्ट्रीयल पॉलिसी आखत होतो, त्यावेळेस आपल्याला बऱ्याच लोकांनी सांगितलं, अरे ती गोष्ट चीनमधनं 3 रुपयात येते, तुम्ही त्याच्यासाठी 300 कोटीची फॅक्टरी का टाकताय. त्या जुन्या जगामध्ये ते लॉजिक बरोबर होतं. पण या नवीन जगामध्ये ज्यावेळेस फ्री ट्रेड इज सबसर्व्हियंट टू नॅशनलिस्ट इंटरेस्ट अँड व्हेन सप्लाय चेन्स आर बीइंग वेपनाइज्ड, तुम्हाला नॅशनल इंडस्ट्री तयार करणं आवश्यक गोष्ट आहे. या वॉशिंग्टन कन्सेन्ससचं फार महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे एफिशियन्सी, आणि आपण एफिशियन्सीवर फोकस केलाच पाहिजे. पण कधी कधी रिडंडन्सी ही महत्त्वाची गोष्ट आहे. एकापेक्षा जास्त गोष्टी ठीक आहे, कमी तयार करतायत ना किंवा महागात तयार करतायत ना, असू दे, पण उद्या बंद झाल्यास आपल्याकडे काहीतरी पाहिजे. या रिडंडन्सीच्याच विचारामुळे जगात इंटरनेटची निर्मिती झाली. तुम्ही वाचू शकता, डार्पा याच्याविषयी थोडा रिसर्च केलास तर. नाव दॅट रिडंडन्सी इन प्लेस ऑफ एफिशियन्सी वेन इट कम्स टू सप्लाय चेन्स आणि नॅशनल ऑटोनॉमी अँड नॅशनल इंडिपेंडन्स ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण त्याला आत्मनिर्भरता म्हणलं तर ते तुम्हाला कदाचित आयडिओलॉजिकल लेन्सेसनी बघू शकता, पण तुम्हाला ही ऑटोनॉमी महत्त्वाची गोष्ट आहे. हा आत्ता आपण एक शॉक बघितलाय, ठीक आहे. हा शॉक अजून वाढत जाणार आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स पुढे वीकच होतील. इंटरनॅशनल लॉ हॅज ऑलवेज बीन द वीकेस्ट लॉ, पण तो अजूनही वीक होईल असं बरेच लोक सांगतात आणि आय टोटली बिलीव्ह इन इट. मी आता आवर्त घेतो. तर उद्या चीनने जर तैवान घेतलं, जगातले 90 ते 95% सेमीकंडक्टर्स तिथे तयार होतात. चीन ते सेमीकंडक्टर चीन काय थांबवणार नाही. चीन इज नॉट इराण. चीन ते सगळ्यांना विकेल. पण त्यावेळेसपासून तुमची सायबर सिक्युरिटी बरेच लोक म्हणतात की हे मिसनॉमर आहे. सायबर इनसिक्युरिटी असाच शब्द पाहिजे, ठीक आहे. बिकॉज सायबर इनसिक्युरिटी इज रूल ऑफ द गेम, आणि सायबर सिक्युरिटी तुम्ही महत् प्रयास खूप कष्ट करून काही ठिकाणी हे करू शकता. ब्लूमबर्ग आणि बाकीच्या या लोकांचे रिपोर्ट्स आहेत. ॲपल इन चायना नावाचं एक पुस्तक आहे पीटर मॅगीचं, मस्ट रीड ज्यांना यात इंटरेस्ट आहे त्यांनी, की चीननी इंडस्ट्रियल एस्पिओनाज, चीन रशियासारखं वेडं नव्हतं की अमेरिका CIA कुठं वेपन्स तैनात करतात वगैरे वगैरे वगैरे, चीननी त्याच्यावरही फोकस ठेवला. पण चीननी स्वतःच्या गुप्तचर यंत्रणांचा फायदा करून अमेरिकन इंडस्ट्रियल सिक्रेट्स मोठ्या प्रमाणात चोरलेली आहेत, युरोपियन सिक्रेट्स मोठ्या प्रमाणात चोरलेली आहेत. अँड दे हॅव नो क्वाल्म्स अबाउट स्टीलिंग युअर डेटा. तर त्यामुळे हाऊ टू ट्रीट चायनीज इन्व्हेस्टमेंट अँड चायनीज प्रॉडक्ट्स इज अ प्रॉब्लेम. हे आपण कोविड आणि बेसिकली आपण गलवान नंतर प्रयत्न केला आणि आपण ते थोड्याफार प्रमाणात सक्सेसफुल झालोय. पण इमॅजिन जर तैवान चीनकडे आहे तर व्हॉट ऑप्शन्स वी डू रिअली हॅव. आणि त्यामुळे ज्यावेळेस सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग किंवा लाईक वेफर मॅन्युफॅक्चरिंग, चिप मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस आपण बोलतात, आपल्याला बरेच फ्री ट्रेड सपोर्टर सांगतात की दॅट बस हॅज शिफ्ट. ती बस गेलेली आहे, त्यात आता तुम्ही कुठे फायदा करता. 4 नॅनोमीटरच्या ॲक्युरसीने सॅमसंग हे तयार करते नॅनो चिप्स. तुम्ही कुठं जाणार आहेत. ते जरी नसेल तरी आपल्याला आपल्या बेसिक गरजांसाठी कधी ना कधीतरी ही सेमीकंडक्टर इंडस्ट्री लागणारच आहे. तर बेसिकली बऱ्याच वेळेस इंडस्ट्रियलायझेशन, आता इंडस्ट्रियलायझेशन आणि जिओपॉलिटिक्सचं काय घेणं देणं, बरेच लोक इकॉनॉमिक्समधनं आपल्याला असं सांगतात की इंडस्ट्रियलायझेशनमुळे तुमची फर्स्ट जनरेशन ॲग्रिकल्चर वर्कर्स हु आर अनस्किल्ड ते
त्यांचं थोडंफार स्किलिंग होतं, ते दुसऱ्या जनरेशनमध्ये सेमी स्किल्ड होतात, मग त्यांची मुलं चांगल्या शाळेत जातात आणि मग थर्ड जनरेशनमध्ये दे गो ऑन टू सर्व्हिसेस. दिस इज हाऊ इंडस्ट्रियलायझेशन रॅपिडली हेल्प्स विथ द ग्रोथ ऑफ युअर इकॉनॉमी अँड द स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युअर सोसायटी. आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नाही. त्याचं कारण समाजवाद, त्याचं कारण परमिट लायसन्स राज. मग बरेच लोक सांगायला लागले की इंडस्ट्रियलायझेशन आता गेलं, आता जग सगळं सर्व्हिसेसवर जगतंय. त्याच्यामधून तुम्हाला काय मिळतंय? इंडस्ट्रियलायझेशन इज नाव बॅक विथ बँक. काही क्रिटिकल इंडस्ट्रीज आहेत त्या तुमच्याकडे असल्याच पाहिजे. चायनीज म्हणतात नेव्हर वेस्ट अ गुड क्रायसिस. आणि हे जे होर्मुझचं युद्ध आहे इज अ गुड क्रायसिस अँड वी शुड लुक एट दी डिपेंडन्सीज दॅट वी हॅव, आणि आपण त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे. आणि या इंडस्ट्रियलायझेशनवरनं, जिओ पॉलिटिक्सच्या पॉईंटवरनं अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो आणि मग मी दुसऱ्या काही गोष्टींकडे येतो. भारताने डिफेन्स इंडस्ट्रीचा परत नेहमी एक मॉरल विरोध केलेला आहे. ठीक आहे, तो काही लोकांनी महात्मा गांधींमधून वाचला. इट इज मिसरीडिंग ऑफ महात्मा गांधी. ठीक आहे, महात्मा गांधींना जर तुम्ही न्युअन्सफुली आणि डीपली वाचलं तर त्यांनी जिथं क्षात्र तेजाची आवश्यकता आहे तिथे ते आवश्यक आहे हीच मांडणी केलेली आहे. इट इज सिलेक्टिव्ह रिडिंग ऑफ हिम. पण मग नेहरूंना किंवा त्यांचे जे मित्र असतील ते फाबियन सोशलिस्ट ग्रुपमधले, त्यांना इम्प्रेस करायचं असेल आणि त्यांनी सांगितलं की आम्ही फोकस करणार नाही. कशावर? इंडस्ट्रियलायझेशन आणि आर्म्सच्या इंडस्ट्रियलायझेशन आणि वेपनायझेशनवर. आपण बघत बसलो. ठीक आहे, 1950ला ज्यावेळेस कोरिया वॉर चालू होतं त्यावेळेस युनायटेड नेशन्सनी चीनची टीका करू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो. आणि आज आपल्याला काँग्रेसवाले सांगतात की तुम्ही इराणवर हल्ला केला त्याची टीका का नाही करते. तर एनिवेज, लॉंग स्टोरी शॉर्ट, तर त्या काळात इंडस्ट्रियलायझेशन, आपण आर्म्सच्या बाबतीतलं आपलं स्पेंडिंग कमी केलं, आपण त्याच्यावरची इंडस्ट्रियल ॲडव्हान्समेंट किंवा आपण त्याचे जेवढे प्लॅन्स असायला हवेत तेवढे ते कमी केले. नेहरूंचे एक खास मित्र होते व्ही.के. कृष्णा मेनन. ते त्यांचं ग्रेटनेस काय की ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लढले नव्हते, पण कॅम्ब्रिजमधले नेहरूंचे सिनियर होते. ते कम्युनिस्ट होते आणि त्यांचं कम्युनिझमचं ज्ञान अत्यंत उत्कृष्ट होतं आणि त्यांनी नेहरूंना कम्युनिझम समजावायला मदत केली. म्हणून नेहरूंनी त्यांना भारताचं डिफेन्स मिनिस्टर केलं. आणि त्यांच्यावर बरेच त्यांच्यावर काही आरोप झाले होते. नेहरू ते सगळे हे करत होते. पण ज्यावेळेस चीनने भारतावर जो अपमानास्पद युद्ध लादलं त्यावेळेस त्यांना ते सोडावंच लागलं. आणि नशिबाने की यशवंतराव बळवंतराव चव्हाण, की ते अतिशय सुंदर आपण ते वर्णनच आहे की हिमालयाच्या मदतीस धावला सह्याद्री. आणि मग चव्हाण साहेबांनी 1963 मध्ये DRD, डिफेन्स रिसर्च डेव्हलप एस्टॅब्लिशमेंटची स्थापना केली, ज्यातनं पुढे DRDO सुरू झालं. बट स्टील वी आर नॉट मॅचिंग. उद्या ह्या जगामध्ये, या जिओ पॉलिटिक्समध्ये देर इज नो सर्टॅनिटी अँड वी आर बिल्ट विथ अ सर्टन सर्टॅनिटी इन आवर माइंड की या जगाकडनं आपली काय अपेक्षा पाहिजे. म्हणून आपण स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो, सोन्यात नाही. ठीक आहे, आणि आपल्या माता भगिनींना वेडर काढतो. नाव बघा जोक कुणावर आहे. तर बट एनिवेज, तर ह्या अनसर्टन वर्ल्डमधली एक सर्टन डिमांड आहे, ती म्हणजे वेपन्सची. आणि मला एक दुःख काय होतं की सिंदूरच्या वेळेस आपल्याला कळालं इस्रायलने आपल्याला प्रचंड मदत केली की जे आपले कुठले मेल म्हणजे मीडियम अल्टिट्यूड लॉयटरिंग हे जे आहेत, मीडियम अल्टिट्यूड लॉंग एंड्युरन्स, आणि त्याचसोबत आपले जे लॉयटरिंग म्युनिशन्स असतात. लॉयटरिंग म्हणजे काय की ते तिथं जाऊन थांबतं आणि मग निर्णय आल्यावर पुढच्या सेकंदाला त्याला मारतं. हे आपल्याकडे इस्रायलकडनं आलेले आहेत. पण असं की दिस इज नॉट रॉकेट सायन्स. आपल्याला इस्रायलकडनं घेण्याची गरज नाहीये. हे आपण तयार केलं पाहिजेत. गरज पडल्यास आपण लोकांना विकले पाहिजेत. यू हॅव लॉस्ट. दुबईचा जो तुमच्यासमोर, जो दुबईचा, सौदी अरेबियाचा, इराकचा, जॉर्डनचा जो तुमच्यासमोरचा प्रचंड मोठा ट्रेड डेफिसिट आहे, ते भरून काढण्याची तुम्हाला आत्ता एक खूप मोठी सुवर्ण संधी होती. सेल देम ड्रोन्स. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही मॉरल हे आणत असाल तर तुम्हाला रिअलिझमचं पहिलं वाक्य शिकलं पाहिजे की द फर्स्ट मोरॅलिटी ऑफ अ स्टेट्समन इज सर्व्हायव्हल ऑफ स्टेट. जर मी एखाद्याला मारून माझ्या देशाचा फायदा होत असेल तर मी सामान्य माणूस म्हणून ते कदाचित करणार नाही, पण एक राजकीय नेता म्हणून आणि एक देशाचा जबाबदार प्रतिनिधी म्हणून मला ते करणं प्राप्त आहे. ही माझी मोरॅलिटी. तर बेसिकली की यातनं या क्रायसिसमधनं आपण एक शिकायची गोष्ट काय, इंडस्ट्रियलायझेशन गरजेचं आहे. त्याच्यासाठी डिफेन्स इंडस्ट्रियलायझेशन गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला भारतातल्या काही लोकांची भाषा बदलणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीचं इंडस्ट्रियलायझेशन किंवा डिफेन्स प्रोडक्शन तुम्हाला पाहिजे ते सरकारी यंत्रणांकडनं होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रायव्हेटायझेशन पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला अडानी, अंबानी, बिर्ला, टाटा यांना खूप मोठ्या लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट्सवर, अमेरिकेचा आहे की लॉकहीड मार्टिन, बोईंग यांना, रेथिऑन यांना
10-10, 20-20, 30-30, 40-40 वर्षाची कॉन्ट्रॅक्ट दिल्यावर त्यांनी FGFA 5th जनरेशन फायटर एअरक्राफ्ट, 6th जनरेशन फायटर एअरक्राफ्ट तयार केलेले आहेत. तुम्हाला तशा पद्धतीने तुमच्या म्हणजे याला ऑल ऑफ अ नेशन अप्रोच, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं स्टेट इन्व्हॉल्ड आहे, ज्याच्यामध्ये तुमची इंडस्ट्री इन्व्हॉल्ड आहे, ज्याच्यामध्ये तुमचे अकॅडमी इन्व्हॉल्ड आहे आणि ज्याच्यामध्ये मोटिवेटेड तुमची सिटिझनरी इन्व्हॉल्ड आहे. तर या गोष्टी आपल्याला या युद्धापुरते आणि आत्तापुरते हे बदलत्या समीकरणांमध्ये शिकावं लागतं. लास्ट टू कन्क्लूड इट, ह्या जे जगाचं वेष्टन आहे, या जगाचं विवेचन आहे, ते विवेचन हे वेस्टर्न आहे. की हे काय आहे तर दिस इज अ स्टेट, राज्यसंस्था आहे. ते काय आहे तर हे ह्युमन राईट्स आहेत. हे काय आहे तर दिस इज रूल ऑफ लॉ. हे काय आहे की हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि त्याचे रूल्स आहेत. पण बेसिकली जे तुमच्या देवावर, तुमच्या धर्मावर अमूर्तपणाचे ॲबस्ट्रॅक्टनिक्सचे आरोप करतात, ह्याही गोष्टी तितक्याच ॲबस्ट्रॅक्ट आहेत. आणि त्यामुळे की इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये एक नवीन थिअरी आली 1980-90 पासून, जे म्हणतात की डिसॲग्रिगेटेड स्टेट. अमेरिका काय म्हणतात तुम्ही? एका साईडने अमेरिकेतले अर्धे लोक पूर्ण हे सपोर्ट करतात की खामेनीला मारा. अमेरिकेचा एक जोक सांगतो, ठीक आहे, जे मागा वगैरे वगैरे जे सांगण्यात येतं, किंवा आपण नंतर बघू त्याच्यात सांगण्यात, तर अमेरिकेचे अर्धे लोक त्याला सपोर्ट करतात आणि अमेरिकेचे अर्धे लोक त्याला विरोध करतात. मग अमेरिका एक युनिट कसं? सो यू हॅव टू अंडरस्टँड प्रोसेसेस विदिन देम. आणि मग ज्यावेळेस ह्या प्रोसेसेस तुम्ही समजून घेता की कशामुळे युद्ध चालू आहेत आणि काय ही युद्ध चालू आहेत, तर तुम्हाला काही गोष्टी अजून जास्त क्लिअर होत जातात. आणि त्यातली एक पहिलं महत्त्वाचं थ्रेट, जे की तुमच्या सगळ्या थ्रेट्स स्टेट ॲक्टर्स नाही आहेत, त्या नॉन स्टेट ॲक्टर्स आहेत. आणि त्या नॉन स्टेट ॲक्टर्स मधल्या काही गोष्टी ज्या तुम्हाला लीडिंग पद्धतीने यू विल हॅव टू वॉच आउट देम. फर्स्ट इज इव्हॅन्जेलिकल ख्रिश्चॅनिटी. इव्हॅन्जेलिझम हा शब्द तुम्हाला थोडा लक्षात ठेवा. इव्हॅन्जेलिझम ही ख्रिश्चन फंडामेंटलिझमची अशी ब्रँच आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त तुमची कर्तव्य करून पुरेसं नाहीये, धर्म परिवर्तन करून सर्व जग धर्ममय करणं हे प्रत्येक ख्रिश्चनाचं मूलभूत धार्मिक कर्तव्य आहे. आणि म्हणून जगात ख्रिश्चॅनिटीच्या प्रसारासाठी जेवढे पैसे खर्च होतात त्यावेळेस जगातली 8 वेळा गरिबी नष्ट होईल, असं ख्रिस्तोफर हिचन्स नावाचा एक अभ्यासक म्हणतो. हे इव्हॅन्जेलिकल्स अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या याच्यावर त्यांचा प्रचंड मोठं डॉमिनेशन आहे. किंबहुना यांच्यातही 2 पद्धती आहेत, एक ख्रिश्चन झायनिस्ट आहे आणि एक आहेत ख्रिश्चन कॉन्झर्वेटिव्ह, ज्यांच्यातनं आत्ता सध्या तरी त्यांच्यात वाद आहेत. यांच्यातले जे ख्रिश्चन झायनिस्ट आहेत, लिंडसे ग्रॅहम, ठीक आहे, साऊथ कॅरोलिनाचे सिनेटर आहेत. साऊथ कॅरोलिना म्हणजे अत्यंत म्हणजे कट्टर असं ते म्हणता येईल. म्हणजे जे नज्द किंवा सौदी अरेबिया आहे इस्लामच्या विचारसरणीसाठी, वहाबिझमसाठी, ते साऊथ कॅरोलिना अमेरिकन इव्हॅन्जेलिझमसाठी म्हणता येईल. तिथनं हे लिंडसे ग्रॅहम येतात. आणि ह्या लिंडसे ग्रॅहम यांचं असं म्हणणं आहे की ही ॲक्च्युअली टोल्ड नेतन्याहू हाऊ टू कन्व्हिन्स डोनाल्ड ट्रम्प फॉर हिज फॉरेन पॉलिसी ऑब्जेक्टिव्स. त्यांनी सांगता सांगितलं, जर ऐकतच नसेल ट्रम्प तर देर इज ऑलवेज अ गॉड टू इन्वोक. तो कधी सांगू शकतो अरे देवांना, तुम्ही देवासमोर कशी उभं राहाल? हे ट्रम्पला देवाचं काही घेणं देणं नाहीये, पण ट्रम्पला जे मत देतात त्या लोकांना आहे, म्हणून तू अशी भाषा वापर. आणि म्हणून लिंडसे ग्रॅहम की हु इज अमेरिकेत फक्त 4-5 लोक या वॉरला सपोर्ट करतात लीडिंग नॅशनल, त्यातले लिंडसे ग्रॅहम एक आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की आय एम इन नो 2 कन्सेप्ट्स, वी आर फायटिंग अ होली वॉर विच इज अ रिलिजियस वॉर विथ इस्लाम. ही इव्हॅन्जेलिकल ख्रिश्चॅनिटी तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक आहे का? प्रचंड मोठी प्रॉब्लेमॅटिक आहे. हे म्यानमारमध्ये ज्यांना मदत करायला गेले, ज्यांनी मणिपूरमधल्या काही गोष्टी ढवळत ठेवल्या, किंवा जे तुमच्याकडे रिपीटेड कन्व्हर्जन चालू आहेत, ज्याच्यामध्ये बरं तुम्हाला वाटत असेल अरे एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं होईल? साऊथ कोरिया 1990 सालीपर्यंत 30% बुद्धिस्ट होता, 10-12% प्रोटेस्टंट होता, 1% कॅथलिक होता. 2011, मी 21 नाही बोलते, 2011च्या सेन्ससनुसार साऊथ कोरिया 28% प्रोटेस्टंट आहे, 14% बुद्धिस्ट आहे, 4% कॅथलिक आहे. आणि हे तुम्हाला परत परत हे दिसायला दिसतं. दुसरी गोष्ट, पॉलिटिकल इस्लाम. काही लोकांची इस्लामची अशी मांडणी आहे की इस्लाममध्ये सुरुवातीपासूनच उम्मत आणि गैरउम्मत यांच्यामध्ये एक वाक्यता आहे. पण इतिहास आपल्याला तेवढंच सांगतो की इस्लाम वॉज अनेबल ॲज अ पॉलिटिकल और ॲज अ रिलिजियस फोर्स टू विन आउट ऑल दी कल्चरल डिफरन्सेस. सांस्कृतिक जे फरक आहेत, विभिन्न जाती जमात यांच्यामधले, ते विन आउट करायला फरक पडतो.
का होईना, आणि त्यामुळे एक मुल्ला मौलवींची किंवा ज्या एक रिलिजियस क्लेरिक्सची जी एक इंटरनॅशनल बॉडी तयार झाली आहे, जिला आज काही लोक तिला इस्लामवर नाही म्हणायचं म्हणून तिला पॉलिटिकल इस्लाम म्हणतात. ठीक आहे, की पॉलिटिकल इस्लाम विच अरोज ॲज की जसं युरोपियनांनी जग काबीज केलं आणि मग युरोपियनांच्या वसाहतवादाला उत्तर म्हणून मुसलमान देशांनी इस्लामला पॉलिटिक्समध्ये आणायला सुरुवात केली. याला ते पॉलिटिकल इस्लाम म्हणतात. याच्यासाठी ते प्रचंड दाखले देतात. त्याला जमालुद्दीन अफगाणी असेल, हसन बन्ना असेल, सय्यद कुतुब असेल वगैरे वगैरे, किंवा भारतात बोलायचं अब्दुल कलाम आझाद, अब्दुल कलाम असतील, किंवा शाह वलीउल्लाह देहलवी असेल, किंवा सईद अहमद बरेलवी असेल, तथाकथित यांच्यात. आणि मग त्यांचं असं म्हणणं की त्याला ते उत्तर देण्यासाठी ते इस्लाम. आता ते कसं काय होतं, त्याचं स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट मी सांगू शकत नाही, कारण की आय हॅव नेव्हर फेल्ड द स्पिरिच्युअल अपील ऑफ द सेम लाईक आय वुड फील ऑफ दी सम अदर रायटर्स. पण प्रॉब्लेम काय की इफ यू लुक ॲट द पॉलिटिकल इस्लाम आणि त्याचं एक इंटरनॅशनल कॉन्टूर, इट इज इसेन्शियली मिडिवल, इट इज इसेन्शियली सेल्फ सर्व्हिंग फॉर द मुल्ला मौलवीज अँड इस्लामिक क्लेरिक्स. याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. सर सईद अहमद, ठीक आहे, सर सईद अहमद हे कितीही त्यांनी हिंदूंच्या विरोधात नंतर खूप वाक्य बोलली असतील, तरी त्यांना ब्रिटिश आणि बाकीचे आपले लिबरल इतिहासकार रिफॉर्मर्स म्हणतात. ठीक आहे, त्या इस्लामच्या भूमिकेतनं असतील ते रिफॉर्मर. पण सर सईद अहमद ज्यावेळेस भारतामधल्या, त्यांचं असं म्हणणं होतं की जिब्रिल जे असं इस्लाममधली अशी अंडरस्टँडिंग आहे की जिब्रिल इज अ फरिश्ता की जो स्वतः अल्लाकडनं संदेश आणून तो स्वतः मोहम्मद पैगंबरांपर्यंत पोहोचवतो. तर त्यांनी इज्तिहाद म्हणजे एक इंडिपेंडंट अनालिसिस नावाची कन्सेप्ट लावून सर सईद अहमद यांनी सांगितलं की जिब्रिल वॉज मोहम्मद पैगंबर्स कॅपॅसिटी, एक त्यांची स्पिरिच्युअल स्ट्रेंथ होती ज्यामुळे ते पारलौकिक गोष्टी समजून घेत होते. ते ही वॉज ट्राईंग टू रॅशनलाइज इस्लाम और कुरान फ्रॉम मॉडर्न टाइम्स. त्यावेळेस सर सईद अहमद यांच्या विरोधात मक्केमधनं फतवे निघतात. ज्यावेळेस केमाल पाशा तुर्कस्तानमध्ये काही जे सुधारणा आणत होते, त्यावेळेस त्याला भारतीय मुसलमान दारुल उलूम देवबंदमधनं त्याच्यावर टीका होते. किंबहुना एक भारताचे लीडिंग फ्रीडम फायटर, प्रचंड ब्रिटिश विरोधी, ब्रिटिशांविरुद्ध जिहाद केलाच पाहिजे असं ते मांडत होते अल हिलाल नावाच्या स्वतःच्या वृत्तपत्रातनं. आणि ते म्हणले की अल्लाच्या नावाने एक पक्ष असला पाहिजे, त्याचं नाव असलं पाहिजे हिजबुल्लाह. हे लिहिलंय मौलाना अब्दुल कलाम. तर बेसिकली तुम्ही म्हणजे की वेगवेगळ्या सोसायटीत वेगवेगळ्या जिओग्राफिकल इन्फ्लुएन्सेसमुळे आणि कल्चरल आणि हिस्टॉरिकल इन्फ्लुएन्सेसमुळे इस्लामची स्वरूपं वेगळी असतील, पण जे एक इंटरनॅशनल इस्लामिक क्लेरिकल एक्झिस्टन्स आहे, त्यांचं कामच सामूहिकपणे की कुठल्या देशामध्ये थोडे जरी सुधार होत असतील, थोडे जरी बदल होत असतील, तरी त्याला मागे खेचणे. 1976 मध्ये सौदी अरेबियामध्ये टीव्हीवर कलर टीव्ही होती आणि बुरखा न घालता बायका न्यूज सांगत होत्या. 1979 मध्ये ह्या पाखंडाच्या विरोधात अल कादियानी नावाच्या एका नेत्याच्या समर्थनाखाली त्यांनी मक्का मशीदच कॅप्चर केली. सौदी अरेबियाने फ्रान्सच्या मदतीने ती रिकॅप्चर केली आणि त्यांनी सांगितलं की परत नो रिफॉर्म्स. सिमिलरली शहाच्या बाबतीत तो शहा कसाही असेल, हेनरी किसिंजरनी रॉबर्ट कॅप्लन नावाच्या एका जिओ पॉलिटिशियनला सांगितलेली गोष्ट आहे, इफ जिमी कार्टर हॅड हँडल्ड दी तेहरान क्रायसिस वेल, ज्यावेळेस ती इस्लामिक क्रांती व्हायच्या आधी, साऊथ कोरिया जेवढा प्रगत नसला असता तेवढा इराण प्रगत असला असता. आणि बेसिकली हे तुमच्या विरुद्ध कलेक्टिव्हली ऍक्ट करणार आहेत, त्याचे पुल्स बघा. म्हणजे मी तुम्हाला अजून एक सांगायची गोष्ट काय, इराण भंजाळल्यासारखे गल्फ कंट्रीजवर मिसाईल्स मारते, भंजाळल्यासारखे. आणि यांच्याकडे लिडिंग टेक्नॉलॉजीज आहेत. दुबईमध्ये तर चॉनदोंग 2 नावाची एक जी सिस्टीम आहे, ती अमेरिकेच्या थाडला साऊथ कोरियानी स्वतःच्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसनी इम्प्रूव्हाइज केलेली सिस्टीम आहे, ती खूप बेटर आहे. पण आजही एकाही गल्फ राष्ट्रांनी इराणवर एकही गोळी चालवलेली नाही ह्या 3 आठवड्यात. त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद आहेत. ते कदाचित त्या पद्धतीनं इस्लामिक आणि उम्मतच्या पद्धतीनं विचार करतही नसतील, पण जी अरब स्ट्रीट आहे, जे पॉप्युलर अरब ओपिनियन आहे, इट कन्स्ट्रेन्स देअर ओन ॲक्शन्स. मग आपण त्या देशांना मित्रच कसं म्हणू जर काही पॉलिटिकल आयडियोलॉजीज त्या देशांचे ऑप्शन्स लिमिट करत असेल आणि त्यांना काश्मीरवर, CAA वर, NRC वर वारंवार टीका करावी लागत असेल. तर
या गोष्टी म्हणजे की जे डिसॲग्रिगेटेड स्टेट आहे, मग ते तुम्हाला चायनाची कम्युनिस्ट पार्टी असेल, ते अमेरिकेतलं ख्रिश्चन इव्हॅन्जलिझम असेल किंवा ख्रिश्चन झायनिझम असेल, किंवा तुम्हाला पॉलिटिकल इस्लाम, बोथ शिया अँड सुन्नी, हे येणाऱ्या काळातले फार महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत. माझ्या मते आपण बराच वेळ झाला, त्यामुळे मी थांबतो. काही प्रश्न असल्यास आय विल बी मोर दॅन हॅपी. थँक्यू. पॉलिटिक्स हा विषय सरांनी आज आपल्या सर्वांच्या समोर मांडला. कुणाला काही प्रश्न असतील तर एक 5 मिनिटं आपण देतोय. या 5 मिनिटामध्ये काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारावेत. कार्यक्रमाची सांगता पसायदानानं होणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पसायदान होईल, त्यानंतरच हा कार्यक्रम संपेल. जर चायना ते येत असेल तर उघडपणे त्यांना सपोर्ट करायला काय येत नाही? काय येत नाही? आज इराण एवढा बर्बाद व्हायची परिस्थितीला आलेला आहे, म्हणजे ते बर्बाद होणार नाही. त्याच्याकडे भरपूर स्टॉक आहे. रशिया आणि चीन सोबत काय येत नाही? हां, येत का नाही? पहिली गोष्ट म्हणजे काय, रशिया स्वतःच्या त्यांचं असं म्हणणं आहे की इराणचे रशिया आणि चीन हे अतिशय जवळचे मित्र असतील तर चीन आणि रशिया पूर्णपणे मदतीला काय येत नाही. पहिली एक गोष्ट म्हणजे काय, हे एक तर रशिया युद्धात इन्व्हॉल्ड आहे, ठीक आहे. म्हणजे जे मी रिअलिस्ट फॉरेन पॉलिसी सांगायचा प्रयत्न करतोय, त्याच्या मिसकॅल्क्युलेशनमुळे पुतीन वेज्ड वॉर, की त्यांना काही मिळतच नाही. 4 वर्ष पुतीन फक्त आणि फक्त स्वतःची लोक घालवतोय आणि युक्रेनचेही लोक मारतोय. सो बेसिकली रशिया हॅज लिमिटेड कॅपॅसिटी टू इंटरव्हीन. दुसरी गोष्ट, ह्या युद्धाचं टॅक्टिकल आउटकम म्हणजे तत्कालिक आउटकम म्हणून काय होते, तेल महागलंय. आणि असं सांगण्यात येतं की याचा रशियाला दिवसाला $150 ते $250 मिलियन इतका फायदा होतोय, ते ऑइल महाग झाल्यामुळे. आपण कुठे 40-50-60 पर बॅरल हे घेत होतो. परवा जी रशियन बोट आपल्याला थडकली आहे, तिला आपण $98-99 प्रति बॅरल दिलेला आहे. म्हणजे जे फक्त $4 डिस्काउंट मिळते, जे आधी आपल्याला $30-40 डिस्काउंट मिळायचं. तर रशियाला तो फायदा होतच आहे. रशिया विल वॉच आउट. दुसरी गोष्ट, चीन का नाही इन्व्हॉल्व्ह होणार? चीन तर पहिली गोष्ट की दुसऱ्या देशांमध्ये इंटरव्हेन्शन करणं जे स्वतःच्या इन्फ्लुएन्स पण नाही. चीनच्या स्वतःच्या इतरच्या देशांमध्ये इन्फ्लुएन्स करणं त्यांना ते खूप महत्त्वाचं आहे, पण डायरेक्ट मिलिटरी इन्फ्लुएन्स करणं याचा चीनला पहिली गोष्ट अनुभव नाही. दुसरी गोष्ट, चीनची जितके जवळचे मित्र इराण आहेत, तितक्याच जवळचे मित्र कतर, बहरेन, सौदी अरेबिया आणि इराक आणि जॉर्डन हेही आहेत. मग त्यांना असं होईल की इफ वी ॲक्च्युअली इंटरव्हीन फिजिकली देन वी रिस्क एलिएनेटिंग दिस सुन्नी कंट्रीज इन्क्लुडिंग द टर्की. तर त्यामुळे चीन ही एक कॉशियस भूमिका घेईलच. आणि तिसरी गोष्ट, चीनला हे मध्य पूर्वेत काय गोंधळ घालायचे ते घालतील, त्यांना त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांचा पॉलिटिकल इस्लाम किंवा इस्लामिक कंट्री समोरचा जो अप्रोच आहे तो खूप ट्रान्झॅक्शनल आणि खूप इश्यू बेस्ड आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या देशात काय करायचं ते करा, जिनोसाईड करा, कोणाला मारायचं ते मारा, आम्हाला घेणं देणं नाही, ठीक आहे. फक्त आमच्या उघीर लोकांना तुम्ही थारा देऊ नका आणि आम्हाला तेल देत राहा. तर या ट्रान्झॅक्शनल अप्रोचमुळे आणि इन्व्हॉल्ड कॉस्ट, की म्हणजे की चीन पाठवणार कुठनं, त्याच्या विरुद्ध ॲक्टिव्हिटी सुरू झाली तर काय, या सर्व गोष्टींमुळे चीन पाठवत नसावा. दुसरी एक गोष्ट अशी आहे, निकोलस मादुरोला जर त्याने अटक करून आपल्या देशात नेलेला असेल तर अशा वेळेला संयुक्त राष्ट्र संघ जो आहे, जो बऱ्याच प्रमाणात अमेरिकेच्या बाजूला आहे, पण अशा परिस्थितीत उद्या अमेरिकेची ही जी दादागिरी आहे ही उद्या कुठल्याही देशावरती असं ते करू शकत नाही. बरोबर. व्हेनेझुएला हा छोटासा देश आहे, अगदी. ग्रीनलँडसाठी सुद्धा पाठीमागे घेतल्या आता डेन्मार्कला हे केल्यानंतर ते मागाले. अगदी. पण आज ही कृती अतिशय चुकीची आहे. ज्या वेळेला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये इराणनं जे यांचे रिज्यूम चेंज करायसाठी जे लोक अमेरिकेनं उठवून बसवले होते त्यांच्यावर फायर केला. फायर केल्यानंतर हे मत संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कुणीही दिलं नव्हतं, फक्त मोदीने तिथं जाऊन सांगितलं की हे चुकीचं आहे. नाही मान्य, पण मी असं मत आहे. बरोबर. पण असं जर का हे जग स्वार्थी झालंय का, हो असंच म्हणायचं. हो, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तेलासाठी किंवा हो. कशासाठी असं मत आहे का? अगदीच आहे. अरे आज तेलच नाही आहे, सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा आहे त्या होर्मोनच्या खाली, तर बरंचसं काय काय अगदीच आहे. मी तुम्हाला याचं ऐतिहासिक उत्तर देतो, मग आपण थांबू. इसवी सन 431 ते इसवी सन 404 BC या कालखंडामध्ये एक युद्ध झालं. त्याच्यामध्ये म्हणतात हिस्ट्री ऑफ पेलोपोनेशियन नावाचं एक युद्ध झालं.
मध्ये 2 अलायन्सेस होत्या. वन वेअर लेड बाय अथेन्स अँड इट्स अलाइज, आणि दुसरी होती स्पार्टा, हे 2 ग्रीक सिटी स्टेट्स होते त्यांचे अलाइज. आणि मग अथेन्स वॉज अ सी पॉवर आणि स्पार्टा वॉज अ लँड पॉवर. तर अथेन्सनी ह्या युद्धाच्या काळामध्ये एक मेलॉस नावाचं, जे स्पार्टाच्या मांडलिक असं बेट होतं, त्या मेलॉसवर हल्ला केला. आणि ते म्हणले की तुम्ही आम्हाला तुमचे सप्लाईज द्या आणि आमच्या बोट्स इथं अँकर होतील हे तुम्ही बघा. मेलॉसनी सांगितलं की गेले कित्येक पिढ्यानपिढ्या आम्ही स्पार्टाचे अलाइज आहोत आणि आम्ही सर्व कायदे, सर्व मोरॅलिटी, सर्व नैतिकता याचा विचार करता आम्ही स्पार्टाला सपोर्ट देणं योग्य होईल आणि आम्ही त्यांच्याच हाच खरा कायदा आहे, हीच खरी नैतिकता आहे, हाच खरा धर्म आहे, असं मेलॉस यांनी सांगितलं. थुसिडायडिसनी याच्यावर पुस्तक लिहिले, हिस्ट्री ऑफ पेलोपोनेशियन वॉर. त्याचे इंग्लिश ट्रान्सलेशन मधले मी जसेच्या तसे शब्द सांगतो. ते म्हणतात, तो अथेन्सचा रिप्रेझेंटेटिव्ह मेलॉसच्या रिप्रेझेंटेटिव्हला म्हणतो, आय डोंट नो विच गॉड्स अँड विच लॉज यू आर टॉकिंग अबाउट. बाय द गॉड्स वी ट्रस्ट अँड मेन वी बिलीव्ह, इट इज इसेन्शियल इन द नेचर ऑफ मेन टू रूल व्हॉट एव्हर दे कॅन. माणसाचा हा निसर्गदत्त नियम आहे की ज्याच्यावर तो राज्य करता येतो तो राज्य करतो आणि करेलच. आणि पुढे तो म्हणतो, स्ट्रॉंग डू व्हॉट दे हॅव पॉवर टू डू, वीक मस्ट बेअर व्हॉट दे हॅव टू. सत्ताशाली त्यांना हवं ते करतात आणि अशक्तांना ते सहन केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. हे 2500 वर्षांपूर्वी, 2400 वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य आहे आणि दुर्दैवाने आजही ते तसंच चालू आहे. हे जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला फक्त रनिंग मॉरल कॉमेंट्री की तुम्ही हे चुकीचं करता असं करून चालत नाही. तुम्हाला जगातले सर्वात शक्तिवान व्हावं लागेल आणि मग तुम्हाला जगाचे गेम्स बदलावे लागतील. आपण आता त्या पोझिशनमध्ये नाही येतो. धन्यवाद. पसायदान घ्यावं. विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव, पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊने तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये, हो आवेची.
विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे बरे ज्ञान देओ, सुखिया